पिताय गौर सुंदर की जय, श्री लक्ष्मी नरसिंहदेव की जय, श्री प्रभुपाद की जय, समवेत गौर भक्तवृंद की जय, पिताय गौर प्रेमानंदे जय
कारण ज्या ठिकाणी हे
हे सर्व प्रारंभ झाला किंवा ज्याची सुरुवात झाली, अगदी नम्रतेने ज्याची सुरुवात झाली ते स्थान 26 सेकंड एव्हेन्यू, ज्या ठिकाणी हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करून प्रभुपादांनी पहिलं आपलं कीर्तन प्रारंभ केलं. टॉम्किन्स स्क्वेअर पार्क जे गार्डन आहे, जसं किल्ला बघितला फेमस किल्ला बघितला तसं टॉम्किन्स स्क्वेअर पार्क. आणि त्यानंतर प्रभुपादांनी जे पहिले विग्रह अमेरिकेत घेऊन गेले भारतातून, राधा मदन मोहन यांची स्थापना प्रभुपादांनी वॉशिंग्टन DC मध्ये केली, अमेरिकेच्या राजधानीवर. किंवा जे प्रभुपादांबरोबर स्वतः विग्रह बोलायचे किंवा चर्चा करायचे, रुक्मिणी द्वारकाधीश लॉस एंजलिस. ज्यावेळी प्रभुपाद अमेरिकेत गेले आणि अमेरिकेत प्रभुपादांनी कृष्ण भावनेचा प्रचार सुरुवात केला, त्यावेळी प्रभुपादांजवळ कोणतीही मंदिरं किंवा कोणतेही स्थान किंवा कोणताही बंगला किंवा कोणतंही कॉंग्रिगेशन नव्हतं. आणि प्रभुपाद एका गार्डन मध्ये जाऊन किंवा अशी कीर्तन पार्टी सुद्धा नव्हती, करताल, हार्मोनियम, मृदंग किंवा या सर्व गोष्टी सुद्धा नव्हत्या. जशी एक छोटीशी डुगडुगी म्हणतो आपण, ती डुगडुगी प्रभुपाद वाजवत प्रभुपादांनी या कृष्ण भावनेचा अगदी नम्रतेची सुरुवात. काहीच नाही, एक झाड आहे आणि त्या झाडाखाली बसून, म्हणजे पार्क मध्ये एक मोठं झाड जे आहे त्याला हरे कृष्ण ट्री नाव दिलेलं. अमेरिकन गव्हर्नमेंटने त्याला नावच दिलं हरे कृष्ण ट्री किंवा हरे कृष्ण वृक्ष. त्याच्या दिलेलं आहे पाठी हरे कृष्ण वृक्ष. आणि त्याच्या खाली बसून श्रील प्रभुपाद या संस्थेची सुरुवात. किंवा किती नम्रता, प्रभुपादांनी विचार सुद्धा, प्रभुपादांना तर दृढ विश्वास होता, पण बाकी कोणी विश्वास किंवा विचार सुद्धा केला नसेल की इतकं मोठं एक 70 वर्षाचा म्हातारा माणूस एका झाडाखाली बसून कीर्तन करणार. ते कित्येक जण पाहतो आपण, वेगवेगळ्या मंदिराच्या समोर कीर्तन करणारे असतात किंवा शहरामध्ये किंवा रेल्वे स्टेशन मध्ये सुद्धा कीर्तन करणारे असतात. पण कधी कोणी विचार सुद्धा केला नसेल की 70 वर्षाचा हा वयोवृद्ध माणूस जो या झाडाखाली बसून कीर्तन करत आहे, तो या आंतरराष्ट्रीय जगप्रसिद्ध संपूर्ण जगामध्ये पसरलेल्या कृष्ण भावनेचा संस्थापक आचार्य होते. कोणी विचार सुद्धा केला नसेल. आणि त्या झाडापासून किंवा गार्डन पासून जवळ वॉकिंग डिस्टन्स, अगदी इथून आपलं मेन गेट जिथं आहे तर मेन गेट इतकंच, हे मेन गेट नाही, समोरच रस्त्यावरचं तितकंच वॉकिंग डिस्टन्स असलेलं 26 सेकंड एव्हेन्यू, 26वी गल्ली आणि दुसरा क्रॉस, 26 सेकंड एव्हेन्यू. तर त्या ठिकाणी 10 बाय 10 इतकाच कोपरा, एक 10 बाय 10चा कोपरा. आणि त्याच्यामध्ये प्रभुपादांनी ही संस्थेचं सगळ्यात पहिलं मंदिर किंवा पहिलं ऑफिस किंवा पहिलं स्थान. आणि आजही जसं तसंच ती बिल्डिंग आपल्याकडे नाही, ती पोलीस ठेवली ग्राउंड फ्लोअरवर, अगदी मेन रोडवर ग्राउंड फ्लोअरवर. आणि त्याचं नाव होतं मॅचलेस गिफ्ट शॉप, अनुपम उपहार. आणि प्रभुपादांनी विचारलं शिष्यांना काय नाव आहे बिल्डिंगवर, म्हणजे मॅचलेस गिफ्ट शॉप. प्रभुपाद म्हणजे नाव पुसू नका, नव्हतं, आपण सुद्धा काय देणार आहे, अनुपम उपहारच देणार आहे. मॅचलेस, त्याची तुलना कशासोबतही केली जाऊ शकत नाही. आणि राधा गोविंद त्या ठिकाणी असले, जितकेही मोठमोठे मंदिर आहेत प्रभुपादांनी बनवलेले, ते मूलतः सगळे चर्च होते मोठे. आणि ते चर्चच प्रभुपादांनी मंदिरामध्ये त्याचं रूपांतरण केले. कारण सगळे चर्चचे रिकामीच पडलेले होते, सगळेच रिकाम, कोणी जाणं नाही येणार नाही. त्यावेळी प्रभुपादांनी ते चर्च खरेदी करून किंवा चर्च घेऊन तिथं पूर्ण त्याचं रूपांतर मंदिरामध्ये केलं. आणि ते संपूर्ण अमेरिका, आपण विचार सुद्धा करू शकत नाही इतकी मोठी अमेरिका. आणि अमेरिकेची किंवा पाश्चिमात्य देशाची
प्रभुपादांचं हेडक्वार्टर किंवा मुख्य मंदिर म्हणजे रुक्मिणी द्वारकाधीश अगदी पश्चिमेच्या टोकाला, अगदी वेस्ट, पूर्णपणे पाश्चिमात्य देशाचं शेवटचं टोक आणि हॉलिवूडची राजधानी. आणि तिथेही प्रभुपादांनी अगदी जिथं हॉलिवूड आहे तिथंच मंदिर बनवलं. अगदी ज्या ठिकाणापासून सगळं हॉलिवूड चालू होतं किंवा मायेची नगरी तिथून चालू होते तिथंच प्रभुपादांनी मंदिर बनवलं. आणि अशा दोन्ही बाजूनी फक्त मंदिर नाही, फक्त मंदिर आणि दोन्ही बाजूनी पूर्ण गल्ली भक्तांसाठी खरेदी केली. 80 फ्लॅट आहे, 80 फ्लॅट. आणि तिथंच अमेरिकन बीबीटी पण आहे. सगळ्या भक्तांनी तिथंच राहायचं मंदिरच्या आसपास आणि दररोज भगवंतांच्या सेवेत. प्रभुपादांनी जेव्हा रुक्मिणी द्वारकाधीशांची स्थापना केली किंवा प्राणप्रतिष्ठा केली, प्रभुपादांची इच्छा नव्हती त्या यायची भारतामध्ये. तिथंच अमेरिकेतच प्रभुपादांचा प्रचार वाढत चाललेला, विदेशी भक्त होत चाललेले, प्रभुपादांची दीक्षा, प्रभुपादांचं हरिनाम संकीर्तन, जगन्नाथ रथयात्रा. कारण प्रभुपाद भारतीय लोकांपासून पहिले तर दुखी होतेच किंवा सुरुवातीला कुणीच साथ दिली नाही किंवा कुणीही प्रभुपादांना मदत केली नाही प्रचारासाठी. आणि म्हणून प्रभुपादांनी विचार केला की तिथंच राहून अमेरिकेचा प्रचार प्रसार करावा. पण रुक्मिणी द्वारकाधीशांनी प्रभुपादांना सांगितलं नाही, तुम्ही आता भारतात जाऊन प्रचार चालू करा. जर रुक्मिणी द्वारकाधीश प्रभुपादांना आदेश दिले नसते तर भारतामध्ये आज आपण कृष्ण भावनेत नसलो असतो. तर आपण सगळे ऋणी आहे प्रभुपादांचे, पण त्यापेक्षाही अधिक ऋणी रुक्मिणी द्वारकाधीशांचे, ज्यांनी प्रभुपादांना आदेश दिला की तुम्ही आता भारतात जा आणि प्रचार करा 1971 साली. आणि त्यानंतर प्रभुपादांनी हळूहळू भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, विशेष करून हैदराबाद, मुंबई, कलकत्ता, वृंदावन आणि मायापूर या 5 ठिकाणी प्रभुपादांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये मंदिरांची स्थापना केली. 5 मंदिर: मुंबई, वृंदावन, मायापूर, हैदराबाद आणि कलकत्ता. तर प्रभुपादांनी इतकं आश्चर्य आपण विचार सुद्धा करू शकतो. आपल्याला आपलं एक मंदिर किंवा 4 एकर जागा आहे, आपलं फार मोठं आहे. पण शेकडो एकर, हजारो एकर जागेमध्ये प्रभुपादांनी वर्णाश्रम पद्धती, जे लोक दररोज गाईचं मांस खाणारे किंवा जे फक्त मांस न खाता कधी न जगणारे अशा लोकांना प्रभुपादांनी गाईच्या सेवेमध्ये लावले. न्यू वृंदावन, वेस्ट व्हर्जिनिया मध्ये 3000 एकर जमीन आहे, 3000 एकर आणि पूर्ण जंगल. आणि तिथं भक्त लोक तिथं राहून जंगलामध्ये सेवा करतात. त्यांची कधी इच्छा होत नाही की जावं अमेरिकेत किंवा फिरायला जावं, कधीच. कारण ज्यांना ज्या ठिकाणी आध्यात्मिक जीवनामध्ये रस प्राप्त झालेला आहे त्याची कधीही अशी भौतिक इच्छा उत्पन्न होत नाही की मी हे करावं आणि हे करावं. आपल्याला वाटते की शहरात गेला जावं, फिरायला जावं, पण तिथल्या लोकांना वाटते की सगळं सोडून आपण जंगलात राहून गोसेवा करावी. जसं भगवंतांनी सांगितलं, कृषी गोरक्षा वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. कृषी, गोरक्षा आणि वाणिज्य. कृषी म्हणजे शेती, गोरक्षा म्हणजे गायींचं रक्षण करणं, वाणिज्य म्हणजे व्यापार आणि सेल्फ सस्टेनेबिलिटी म्हणजे स्वतः आत्मनिर्भर. सगळं तिथंच, मग भात असो, गहू असो किंवा सगळ्या भाजीपाल्या असो, सगळं. आणि अशा ठिकाणी ते गायींची दररोज सेवा, गायीचं शेण काढायला किंवा गायीचं गोमूत्र धरायसाठी ते लाजत नाही जितकं आपण लाजतो. आणि प्रत्येक ठिकाणी असं नाही की फक्त न्यू वृंदावन, कुठे युरोप असो, फार्म कम्युनिटीज असो, कुठे ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या त्या ठिकाणी भले आठवडाभर भक्तजन व्यस्त आहेत, पण शनिवार रविवार पूर्णपणे भगवंतांच्या सेवेसाठी सकाळी 4:30 वाजल्यापासून पूर्ण मंदिरामध्ये विग्रह सेवा, कुकिंग सेवा, माळा बनवणं सगळं. आठवडाभर सोमवार ते शुक्रवार जरी ऑफिस जरी असलं तरी शनिवार आणि रविवार असे वेगवेगळे भक्तिवृक्ष, आयव्हर क्लास, आयजीएफ क्लास, भक्त प्रल्हाद स्कूल, सगळं काही कमी आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे म्हटलं तरी असतं.
आपलं कारण मराठीत एक म्हण आहे, जिथं उगतंय तिथं विकत नाही, जिथं पिकतंय तिथं विकत नाही. कारण जिथं आपल्याकडे आता इतकं पिकत असल्यामुळे ज्या शहरामध्ये किंवा ज्या गावामध्ये भरपूर भात आपल्याकडेच आहे शेतात, आपण कशाला विकत घेणार? जे दररोज घरात विड्या बनवणार कधी विड्या विकत घेतो ना आपण, कधीच घेऊ शकत नाही. घरातच एवढा मोठं मार्केट आहे विड्या स्टोर हाऊस. तर तसंच आपल्या भारतीय लोकांना वाटतं की आपण आपल्याला माहित आहे, राम माहित आहे, कृष्ण माहित आहे, जगन्नाथ माहित आहे, नरसिंह माहित आहे, त्यामुळे काय आवश्यक आहे. पण प्रभुपादांच्या कृपेने इतकं त्यांनी ती स्वीकारलेली आहे हृदयापासून भक्ती. पहिलाच त्यांच्यामध्ये जे व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट आहे ते तर अगदी पक्क आहे. वेळेचं बंधन किंवा मी बघत होतो विचार की जेव्हाही आकाशातून विमान हळूहळू जमिनीवर यायचं आणि आकाशातून ज्या ढगाच्या खाली आल्यानंतर भारत आणि विदेश यांच्यात मी ऑब्झर्व करत होतो, दरवेळी प्रत्येक शहर असतो विदेशातील त्या शहरामध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये अगदी व्यवस्थित नियम, जिथं पार्किंगचे लाईन पेंट केलेले आहेत व्हाईट पेंट, तिथंच त्याच बॉक्समध्ये गाडी आणि अगदी त्याच नियमाने जसे ते पेंट केले तसंच कुठेही कामी भेटली जागा, कुठेही लावली गाडी, कुठेही गेली नाही. त्यामुळे वरून तरी पाहिलं तर असं एकदम सिस्टमॅटिक सगळं अगदी आर्किटेक्टने रंगवलेलं आहे सगळ्या गाड्या. आता गाड्या असो किंवा घरं असो किंवा लोकांची पद्धती असो, कुठे असो लाईन व्यवस्थित, मग दर्शनसाठी असो, प्रसाद घेण्यासाठी असो, गडबड गोंधळ आणि हॉर्न तर मी ऐकलं नाही 7 दिवस. गाडीचा हॉर्न कधीच नाही. हॉर्न वाजवणं गाडीचा याचा अर्थ स्वतःची स्वतः इज्जत घालून घ्यायची. हॉर्न वाजवणं किंवा अगदी नाईलाज झाला, अगदी कोणी येऊन ठोकणार असेल गाडी तरच. तर सगळे जे नियम आहेत त्या नियमामध्ये त्यांना प्रभुपादांनी भक्ती दिल्यानंतर ती भक्ती सुद्धा त्यांनी नियमाने स्वीकारली. कारण का सुरुवातीला जे बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये सगळ्यांना ठेवलेलं आणि त्या बॉक्स मध्ये पुन्हा भक्ती दिली किंवा व्यवस्थित. आपल्याकडे सगळंच इतकं सहजासहजी आपल्याला भेटल्यामुळे त्याची किंमत आपल्याला कधीच कळत. आणि अशा वेळी प्रभुपादांनी इतकं सगळीकडे आश्चर्याची गोष्ट, आपण काही असे जे गोष्टी आहेत ते आपण विचार सुद्धा करू शकतो. प्रभुपादांनी प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवली, कुकिंग करण्यापासून कपडे घालण्यापर्यंत, धोती नेसवण्यापर्यंत आणि साडी कशी नेसायची त्या पद्धती सगळं प्रभुपादांनी शिकवलं. असे आचार्य जे पुढे भविष्यात कधी होणे नाही, जे झाले पण नाही आणि कधी होणे पण नाही, न भूतो न भविष्यती, अशी पद्धती. किती प्रत्येक तिलक लावण्यापासून कुकिंग, साडी, कपडे, सगळ्या गोष्टी प्रभुपादांनी शिकवल्या. आणि अशी परिस्थिती असं आपल्याला माहिती आहे की बरोबर 4 महिने आता पावसाळा चालू होणार, पाऊस मान्सून आला, पावसानंतर थंडी, थंडीनंतर उन्हाळा. पण तिथं सगळे महिने सगळे ऋतू दररोज असतात. मला इथे लंडनमध्ये फक्त म्हणतात रोजी इथे एक म्हण आहे, इफ यू डोंट लाईक वेदर वेट हाफ एन आवर. जर तुम्हाला हवामान जर आवडलं नाही तर काय करा, अर्धा तास थांबा. तर काय होईल, पाऊस अर्ध्या तासानंतर होऊन अर्धा तासानंतर पावसाळा. कधी पाऊस कधी येऊन, त्यामुळे तिन्ही कपडे सोबत ठेवणं आवश्यक, थंडीचे, पावसाचे आणि गरमीचे. कायम प्रत्येकाच्या दरवाज्यात बाहेर जाताना जॅकेट, छत्री, थंडीचे कपडे, थंडीचे. आणि त्यामध्ये लोक सूट वगैरे कायम घालतात थंडी असते म्हणून. आपल्याकडे मूर्ख मे महिन्यामध्ये लग्नात सूट घालते, कशाला माहिती फॅशन. ते पूर्ण 3 पीस कपडे जे असतात ते पूर्ण थंडीपासून रक्षण करण्यासाठी. त्या ठिकाणी आता सध्या उन्हाळा चालू झाला, समर, उन्हाळा हळूहळू. श्री श्री राधा दामोदर भगवान
चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये मॅक्सिमम 10 ते 12 डिग्री 10 ते 12 डिग्री सेल्सिअस उन्हाळ्यामध्ये आता थंडी आपल्यासाठी ती फार थंडी आहे. AC 16 लावले की लोक थंडीने तुकडू लागतात. तर 12 आणि 10 तर थंडीमध्ये किती थंडी पडत असते. तर अशा ठिकाणी देखील बर्फ बाजूला करून मंदिरात जायसाठी रस्ता करून 4:30ला मंगलारतीला पोहोचणारे सगळे भक्त बर्फ बाजूला करून आपल्याला थोडी थंडी पडते आणि म्हणजे थंडी आहे कसं आम्ही मंगलारतीला कशी सेवा करू अशाही परिस्थिती. पूर्ण युरोप लंडन कुणाच्या घरी फॅन हे माहिती नाही म्हणून पंख्याची आवश्यकताच पडत नाही. पण त्याऐवजी प्रत्येकाच्या घरी हीटर लावलेले आहेत 3-3, 4-4 फुटापर्यंत सगळ्या भिंतीला घर गरम ठेवण्यासाठी जमिनीच्या खाली आणि सगळ्या भिंती व्यवस्थित टेम्परेचर ठेवण्यासाठी 22-25 अशा परिस्थितीमध्ये देखील भक्त सेवा आणि कितीही मोठा व्यक्ती असो कितीही करोडपती असो किंवा अफगाणिश असो प्रत्येकाने स्वतःचं काम स्वतः करणे. कोणीही लेबर कुणालाही भेटत नाही. स्वतःच स्वतः हे अगदी असं नाही की पाश्चिमात्य देश अगदी प्रगतीशील आहे पण जे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. आपण आपला कचरा दुसऱ्याच्या दरवाज्यात टाकतो तर समोर असलेलं पूर्ण पट्टी आणि तेवढंच घर पूर्ण घराचा परिसर घरासमोर असलेला दरवाजा घरासमोर वाढणारा गवत आणि पडणारा बर्फ त्या प्रत्येक घर मालकाची जबाबदारी आहे. तो रस्ता साफ करणं गवत साफ करणं कचरा साफ करणं पडलेला बर्फ साफ करणं आणि जर चुकून बर्फ पडला कुणाचा पाय घसरला आणि कोणी पडलं तर तुमच्यावर केस होतात. त्यामुळे आपण कधी विचार सुद्धा करू शकत नाही आपल्याला किती भगवंतांनी स्वतंत्रता दिलेली आहे. ती स्वतंत्रता इतकी स्वतंत्रता आहे की त्या स्वतंत्रतेचा आपण विचार सुद्धा करू शकतो. कुणी भेटत नाही काम स्वतःच सोमवार ते शुक्रवार काम करणं शनिवार रविवार मंदिराची सेवा गार्डन साफ करणं रस्ता साफ करणं वाढलेला गवत क्लीन करणं सगळं आणि काही जरी झालं तर मग आपल्यावरती केस. काही जरी झालं तरी रस्त्यावर कुणी जरी कचरा जरी दिसला चुकीच्या ठिकाणी गाडी जरी पार्किंग असलेली दिसली तरी केस. लाईन बदलली रस्त्यावरची तरी केस. आपली जी वाहतूक स्पीडची लाईन. त्यामुळे अशाही परिस्थितीत इतकं काम करून सगळं आणि ज्या ज्या ठिकाणी जे मंदिर आहे ज्या ज्या ठिकाणी कुकिंगसाठी परवानगी नाही जसे एक न्यू जर्सी न्यूयॉर्कमध्ये एक मंदिर आहे बर्गन म्हणून ते चर्च भाड्याने घेतात दर रविवारी $200 देऊन चर्च भाड्याने घेतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत चर्च भाड्याने. मग एक फ्लोअरवर मृदंग क्लास एक फ्लोअरवर भक्त प्रल्हाद स्कूल आणि एक ठिकाणी संडे फेस्टिवल क्लास. तर कुकिंगसाठी परवानगी नाही म्हणून जितके भक्त येतील 100-200 प्रत्येक भक्तांनी म्हणजे एक टीमने त्यांना सेवा दिलेली आहे. एकट्याने राईस एकट्याने चपाती एकट्याने भाजी एकट्याने स्वीट सगळ्यांनी बनवून आणलं आणि मग जाताना सगळं चर्च नीट करून देऊन द्यायचं प्रसाद झाला. तर अशाही परिस्थितीमध्ये भक्त सेवा करत आहे. प्रभुपादांचं इतकं आश्चर्य भूतो न भविष्य. कालच न्यूयॉर्कमध्ये रथयात्रा होती 8 तारीख 14,000 भक्त होते. 14,000 न्यूयॉर्कची जगप्रसिद्ध रथयात्रा जून महिन्याच्या शनिवारी पहिल्या की दुसऱ्या शनिवारी आणि लॉस एंजेलिसची ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या रविवारी फिक्स आहे जगन्नाथ रथयात्रा. तर अशी ही भक्ती आपल्याला शिकण्यासारखी आणि म्हणालो तीर्थयात्रा का कारण प्रत्येक ठिकाणी स्वतः प्रभुपादांनी स्वतःच्या उपस्थितीमध्ये विग्रहांची स्थापना केली. स्वतः त्या ठिकाणी वृंदावन दिले. जसं टॉम्किन स्क्वेअर पार्क स्वतः प्रभुपादांनी कीर्तन केले वर्षानुवर्ष. सुरुवातीचे काही वर्ष प्रभुपाद तिथंच कीर्तन करतात. त्यांच्या 26 सेकंड ॲव्हेन्यू दररोज सकाळी
प्रवचन, संध्याकाळी भगवद्गीता क्लास. प्रभुपाद एकटे भाजी आणणं, ग्रॉसरी आणणं, कुकिंग करणं, सर्विंग करणं, सगळेजण जेवण करून ताटं असेच फेकून गेल्यानंतर साफसफाई करणं, वन मॅन शो, कीर्तन करणं आणि प्रवचन पण सगळं. 70 वर्षाचा व्यक्ती आणि आजही त्या जागा आहे ज्याचं आपण डोळ्याने दर्शन करू शकतो, म्हणून ते तीर्थस्थान. जर कदाचित कोणाचा नंबर जर लागला जॉबसाठी किंवा कशासाठी परदेश गमन करा, पण त्याबरोबर त्या ठिकाणी निश्चित हे स्थान पाहणं आवश्यक आहे. स्वतः गोविंदजींचे जसे दामोदरांचे विग्रह आहेत, तसं स्वतः गोविंदजींचे विग्रह इतके मोठे विग्रह प्रभुपाद घेऊन गेले अमेरिकेत आणि न्यूयॉर्क शहरामध्ये त्यांची स्थापना केली. राधा गोविंद. फ्रान्समध्ये इतकेच मोठे कृष्ण बलराम प्रभुपादांनी स्थापन केले आणि नाव दिलं न्यू मायापूर. पूर्ण अगदी मायापूर सारखंच आहे वातावरण, जंगल. न्यू मायापूर, न्यू गोलोक जर्मनी, गोलोक धाम, राधा गोविंद माधव. प्रत्येक ठिकाणी विग्रह प्रभुपादांनी, जिथे जिथे जे जे मोठे मोठे शहर आहेत त्या ठिकाणी स्वतः प्रभुपादांनी हे विग्रह स्थापन केले. त्या ठिकाणी प्रभुपादांनी प्रवचन दिले. त्या ठिकाणी प्रभुपादांची प्रत्येक वस्तू, प्रभुपादांनी वापरलेलं व्यासासन, प्रभुपादांची खुर्ची, प्रभुपादांचे कपडे, प्रभुपादांची जपमाळ, प्रभुपादांचे वस्त्र, प्रभुपादांचे स्वेटर, असं एकदम एक्झिबिशन, एकदम नीट अँड क्लीन ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक स्पॉटलेस असं क्लीन ठेवलेलं आहे. पाटण, गौरआरती, प्रसाद प्रत्येक. आणि भक्तिवृक्ष मध्ये सुद्धा, घरामध्ये सुद्धा तुलसी आरती, तुला प्रभुपादांची गुरुपूजा, प्रवचन, भक्तिवृक्ष क्लास, कीर्तन, प्रसाद, सगळा कार्यक्रम जसा मंदिरामध्ये आपण करतो तसं. मग घरी असो, मंदिरात असो, प्रत्येक ठिकाणी. आणि त्यांच्या वेगवेगळ्या भाषा. आणि इथं तर भारतामध्ये सोपं आहे, पण त्या ठिकाणी अशी पद्धतीने, अशा विमान जिथं खाणं तर विचारच नाही, बिना कांदा लसूण विचार सुद्धा करू शकत नाही. आणि बेकरी आयटम मध्ये बिना कोणतेही अंड्याचे पदार्थ भेटतच नाही पूर्ण जगामध्ये. अशा ठिकाणी 4 नियमांचं पालन करून, भक्ती करून, आपला व्यवसाय करून, आपलं जबाबदारी सांभाळणं आणि मंदिरात चालणं. काही काही ठिकाणी तर मंदिरामध्ये भक्त नसल्यामुळे गृहस्थांनी सेवा वाटून घेतली. सकाळी जाणं, भगवंतांना उठवणं, आरती करणं, ड्रेसिंग करणं, पुजारी 8ची सेवा करणं, लॉक करून जाणं मंदिर. पूर्ण जसं सुरुवातीला अगोदर गेट होता, सगळे तसे गेट आहेत प्रत्येक ठिकाणी. मग दुसरा येणार 9 वाजता, मग तो 9 ते 12 सेवा करून 12:30ला राजभोग, 1 वाजता भगवंतांना जाऊन. मग तिसरा 4 ते 6, चौथा 6 ते 8, मग रात्री शयन. प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळली. तर आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी किंवा आपल्यासाठी महत्वाच्या, की आपणही, मला काय विचारत होतं कोणतरी, म्हणजे किती दूर दूर असतात मंदिर. सगळ्यात जवळ मंदिर असेल तर 60 ते 70 किलोमीटर. सगळ्यात जवळ, सगळ्यात जवळ मंदिर म्हणजे 60 ते 70 किलोमीटर. 35 मिनिटं, 30 मिनिटं तिथल्या स्पीड नुसार सगळ्यात जवळ. आणि मग लांब म्हणजे 1 तास, 2 तास. आपण तर वर्षातून एकदा तरी जाणार की नाही, तिथे 2 तास मंदिर असेल. 2 तास जर मंदिर असेल आपल्या घरापासून, फक्त जन्माष्टमी टू जन्माष्टमी रविवारच्या सोबत, तर तिथं मिनिमम डिस्टन्स प्रत्येक ठिकाणी 30 मिनिटं म्हणजे 60-70 किलोमीटर, 100 किलोमीटर, 120 किलोमीटर. आणि इतकं असून देखील वेळात वेळ काढून प्रत्येक जण आपली जबाबदारी आणि भगवंतांची भक्ती स्वीकारत. आणि म्हणून त्यांना भगवंतांप्रती प्रेम आणि प्रभुपादांप्रती जी असलेली श्रद्धा आणि त्यांची भक्ती उत्तर प्रगती करत चालली. कारण ती घेतलेली जबाबदारी फक्त वाचून आणि ऐकून नाही, त्याची अंमलबजावणी सुद्धा. किती मोठमोठ्या त्या जंगलांमध्ये विचार सुद्धा करू शकत नाही. शहरात तर आहेतच मंदिर, पण शहरापेक्षा जास्त अधिक फार्म कम्युनिकेशन. कारण प्रभुपादांनी जे शिकवलं,
सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग, साधी राहणी उच्च विचार. आणि त्या साधी राहणीसाठी जंगलामध्ये किंवा फार्म मध्ये राहून स्वतः शेती करणे. लंडनमध्ये आपले गुरुभाऊ आहेत कृष्ण चैतन्य प्रभू, गेल्या 21 वर्षापासून 6 एकर शेती करतात. 6 एकर. तसं ते मंदिरातर्फे 1-2च भक्त आहेत, पण दर शनिवारी रविवारी भक्त लोक येऊन सेवा करतात. शेण टाकणं, खत टाकणं, नांगरणं, खड्डे करणं, भाजी लावणं. आणि त्या शेतात भाजी लावून गाईसाठी चारा तर 60,000 पाऊंड, 1 पाऊंड म्हणजे 100, 105 रुपये. 60,000 गुणिले 105 ते वर्षाला फक्त भाजी विकून मंदिरासाठी कलेक्शन करून देतो. भाजी 5 एकर मध्ये 60,000 पाऊंड भाजी विकून मंदिरासाठी धनराशी राधा गोकुळानंदाच्या सेवेसाठी. आणि जागा आणि मंदिर जॉर्ज हॅरिसनने दिले. 92 एकर जागा आणि बिल्डिंग जॉर्ज हॅरिसन. आणि म्हणून प्रभुपादाने जॉर्ज हॅरिसनला सांगितलं की तुम्ही भगवंतांसाठी पृथ्वीवरती किंवा या लंडनमध्ये घर तुम्ही दिलंय, पण गोलोक धामामध्ये तुमच्यासाठी गोकुलानंदाने घर बनवून ठेवलं. आता जॉर्ज हॅरिसन भक्त नव्हते असं म्हणू शकत नाही आपण, पण वर कधी भक्त नव्हते. त्यांनी कंठीमाळा घातली नाही, तिलक लावला नाही, शिखा ठेवली नाही किंवा कधी धोती कुर्ता घातला नाही. पण स्वामीजींप्रती असलेलं प्रेम सर्वस्व तोमार चरणे संपिया बोडेची तोमार घरे. तसं भक्तिविनोद ठाकूर पण म्हणतात, मानस देह गेह जो किशो मोर अर्पिलो तुवा बगे नंद किशोर. माझं घर, माझं देह, माझं गेह जे काही भगवंत तुम्हाला समर्पित. आपण म्हणतो तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा जय जगदीश, पण सगळं आपल्याकडेच असतं. पण जॉर्ज हॅरिसननी स्वामीजींना प्रचारासाठी किंवा मंदिरासाठी काहीतरी लागेल. शहरापासून अर्धा तास दूर आहे रॅडफोर्ड, पण त्या ठिकाणी 92 एकर जागा. आणि त्या 92 एकर जागेमध्ये फक्त आपण 5 ते 6 एकर जागा शेतीसाठी आणि भाजीसाठी वापरू शकतो. मग प्रश्न असेल बाकीची जागा काय? बाकीची जागा वर्षभर रिकामी ठेवायला लागते, कारण जन्माष्टमीच्या वेळी 80,000 गाड्या पार्किंगसाठी, 70 ते 80,000 गाड्या पार्किंगसाठीची जागा रिकामी ठेवायला लागते. किती? 92 एकर. आपल्याला 4.5 एकर मध्ये 10 गाड्या लागल्या की आपल्याला ते किती मोठं पार्किंग आहे, किती लोक आले. आणि मी स्वतः एक जन्माष्टमी अटेंड केलेली 2019 मध्ये लंडनमध्ये भक्तिवेदांत मॅनर. मी स्वतः पाहिलं, दूर दूर जिकडं बघितलं गाड्याच गाड्या. 1000 व्हॉलेंटियर भक्त. ज्यावेळी गुरुवारांसोबत होतो 19 मध्ये जन्माष्टमी, राधा गोकुल आनंदांचा 50वा वर्धापन. प्रभुपादांनी प्राणप्रतिष्ठा केली, 50 वर्ष झालेली 19 मध्ये. तर त्यावेळी मोठा कार्यक्रम ठरलेला आणि महाराजांना प्रवचनासाठी बोलवलं. महाराजांना व्हॉलेंटियर्ससाठी तुम्हाला जे जन्माष्टमीच्या 2 दिवस अगोदर जे व्हॉलेंटियर्स आहेत, सेवक जे आहेत जन्माष्टमीला सेवा करणार, त्यांना महाराज मार्गदर्शन किंवा आपण थोडं काहीतरी संबोधन करा, त्यांना मार्गदर्शन करा. आणि महाराजांना एका हॉलमध्ये बोलवलं. त्या हॉलमध्ये 1000 भक्त होते. 1000. महाराज म्हणते व्हॉलेंटियर भक्त आहे हे जन्माष्टमीला आलेले भक्त आहेत, म्हणजे सगळे व्हॉलेंटियर 1000. आणि सगळे मग गोपी डॉट बनवणाऱ्या माताजी असतील किंवा जप करून घेणारे असतील, बेकरी आयटम विकणारे असतील, ब्रेड वगैरे सगळं, भाज्या विकणारे, गाईचं गोमूत्र विकणारे, बुक डिस्ट्रीब्युशन करणारे, प्रसाद वितरण करणारे, सगळे मिळून 1000. सगळे राधा गोकुलानंद भक्तिवेदांत मॅनर. आणि बस सोबत स्टेटमध्ये ज्या ठिकाणी पाय ठेवणं देखील मुश्किल आहे, लंडनचं मेन लंडन, ज्या ठिकाणी सेंट्रल लंडन सेंट्रल ज्या ठिकाणी म्हणतो, ज्या ठिकाणी ब्रिटिश पार्लिमेंट किंवा लंडन ब्रिज आहे, त्या ठिकाणी प्रभुपादांनी एका छोट्याशा बिल्डिंग घेतली. खाली गोविंदास
बुक शॉप वरती राधा लंडनेश्वर. प्रभुपाद म्हणजे तर ईश्वर कोणी नाही, ईश्वर कोण आहे तर राधा लंडनेश्वर, कृष्ण ईश्वर. आणि प्रभुपादांना नाव राधा लंडनेश्वर. जगन्नाथ बलदेव सुभद्रा, त्याच्यावर ब्रह्मचारी आश्रम, ब्रह्मचारिणी आश्रम. विदेशात एक फॅसिलिटी आहे, ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारी दोन्ही आहे. आणि मग सगळ्यांसाठी वेगळे वेगळे राहण्याची व्यवस्था. तर राधा लंडनेश्वर असो, राधा गोकुलानंद असो किंवा राधा माधव असो, प्रत्येक ठिकाणी प्रभुपादांनी वैकुंठ तयार केले. म्हणून प्रभुपाद म्हणायचे की माझं प्रत्येक इस्कॉन मंदिर हे वैकुंठाहून अभिन्न, हे गोलोक किंवा हे वैकुंठच आहे प्रत्येक ठिकाणी. कारण भगवंतांचं धाम म्हणजे कीर्ती कुर्वंती तीर्थांनी, ज्या ठिकाणी आचार्यगण जाऊन भगवंतांची स्थापना करतात किंवा भगवंतांना आमंत्रित करतात त्यालाच म्हटलेलं आहे तीर्थ. आपण तीर्थयात्रेत जातो वेगवेगळ्या ठिकाणी. जर त्या ठिकाणी आपण साधू संतांकडून जर आपण भगवत कथा किंवा भगवंतांची लीला ऐकली नाही तर ती तीर्थ कथा होत नाही, फक्त कावळ्याचं स्नान होतं. भागवत सांगतं ज्या तीर्थस्थानामध्ये जाऊन आपण भागवत कथा किंवा भगवंतांच्या लीला, भगवंतांच्या गुणांचं कीर्तन ऐकत नाही, भगवंतांचे गुण गौरव ऐकत नाही, मग ते काय कावळ्याचं स्नान असल्याप्रमाणे. व आपणही जातो कोणत्या ठिकाणी तीर्थयात्रेला, पहिला गेल्यानंतर आंघोळ, डुबक्या मारल्या, डुबक्या मारल्यानंतर लगेच मंदिरात जायचं. मंदिरात ज्यांचं दर्शन करायचं आहे तिथं गेल्यानंतरच डोळे बंद होतात. मंदिरात गेल्याबरोबर तिथं जेव्हा बघायचं आहे तिथंच लोक डोळे बंद करतात आणि मग उलटे फिरले किंवा डोळे बंद. म्हणजे याच्यावरून आपण ओळखू शकतो जोपर्यंत भगवंतांची इच्छा होत नाही तोपर्यंत भगवंत दर्शन देत नाही. आपण जबरदस्ती करू शकत नाही भगवंतांना. तर भगवंतांचं स्वातंत्र्य आहे, ते दर्शन देव इच्छितात की दर्शन देव इच्छित नाही. आता इथं पण कित्येक लोक येतील पण भगवंतांसमोरच गेल्यानंतर डोळे बंद करतात. ज्यांना बघायचं आहे, ज्यांना पाहायचं आहे त्यांनाच पाहत नाही. मग आंघोळ झाली, डोळे बंद करून दर्शन झालं, प्रसाद घेतला, फिरलं झालं, यात्रा संपली. तर प्रभुपाद म्हणायचे कुंभमेळ्यामध्ये आपण जातो, कुंभमेळ्यामध्ये शाही स्नानात डुबकी मारण्यासाठी नाही तर तिथे आलेल्या साधू संतांचा संग घेण्यासाठी. आणि म्हणून प्रभुपादांनी कुंभमेळ्यामध्ये बुक डिस्ट्रीब्युशन, ग्रंथांचं वितरण आणि प्रसाद वितरण प्रारंभ केले. आणि कथा दररोज सकाळ संध्याकाळ पंडालमध्ये कल्चरल इव्हेंट आणि कथा, कृष्ण कथा, ज्यामुळे त्यांना कळेल की आपण कशासाठी आलेलो, का आपण कुंभमेळ्यामध्ये फक्त डुबकी मारण्यासाठी. डुबकी मारण्याचं प्रत्येकाला वाटतं की अमर होईल, अमर तर आपण कधीच होणार. जसं पंढरपूरच्या कथेमध्ये सांगण्यात येतं ज्यावेळी पुंडलिक विवाह झाला, तसा पुंडलिक सुरुवातीला इतका खोडकर आणि इतका म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा होता. आई वडिलांनी विचार केला की विवाह केल्यानंतर हा थोडा स्थिर होईल आणि भक्त बनेल. विवाह केल्यानंतर तर आणखी दुष्ट झाला, कारण का पत्नीच्या आहारी गेल्यानंतर पत्नीचाच शिष्य झाला, आई वडिलांचा नाही झाला, पत्नीचा सेवक झाला, जोरू का गुलाम. आणि त्यावेळी आई वडिलांनी विचार केला तर अशा ठिकाणी राहण्यापेक्षा काशीची यात्रा केली बरी. आणि ते काशी यात्रेसाठी निघाले. म्हणजे चल आम्हाला काशीची यात्रा कर, म्हणजे मी येणार नाही, तुमचं तुम्ही जावा, हातून जाता येणार. आणि आई वडील पुंडलिकाचे काशी यात्रेसाठी निघाले. आणि ते गेल्यानंतर काही दिवसानंतर त्याच्या पत्नीने विचारलं, म्हणजे कुठे गेले दोघं, म्हणजे काशीसाठी गेले. म्हणजे चला आपण पण जाऊ, आपण पण थोडं फिरून जाऊ, आपण पण काशी यात्रेला जाऊ. आणि आई वडिलांना चालत त्यांनी पाठवलं आणि पत्नीच्या सेवेसाठी त्यांनी घोडा घेतला आणि घोड्यावर बसून तो पत्नीला काशी यात्रेसाठी निघाला. आई वडील चालत काशी जवळच असलेल्या कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये पोहोचलेले होते. आणि योगायोग त्याच वेळी हा पुंडलिक सुद्धा आपल्या पत्नीसोबत कुकुट मुनींच्या आश्रमात पोहोचला. आणि आश्रमात पोहोचल्यानंतर
रात्रीच्या वेळी जेव्हा तो बाहेर आलेला आश्रमाच्या, त्याने एक आश्चर्यचकित करणारी घटना त्याने पाहिली. 3 स्त्रिया अगदी दिसणाऱ्या सुंदर होत्या, पण मळकट कपडे, थकलेले आणि अगदी जीर्ण झालेला चेहरा, असं वाटत थकून गेलेल्या आहेत, अगदी आजारी पडलेल्या आहेत. त्या तिन्ही सुंदर स्त्रिया कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये झाडू मारत होत्या रात्रभर. त्यांनी रात्री झाडू मारल्या आणि पहाटे जसा सूर्योदय झाला तशा त्यांचे कपडे स्वच्छ झाले, अगदी तेजस्वी झाल्या. त्यांची पूर्ण थकान जी होती ती पूर्ण नष्ट झाली आणि अगदी दैदिप्यमान तेजस्वी दिसू लागले त्या तिन्ही स्त्रिया. मला आश्चर्य वाटलं कुंडलिकाला पाहून. ते रात्री तर अगदी सगळा चिखल आणि थकलेल्या आणि अगदी नष्ट झालेली अशी त्यांची शक्ती, आणि आता इतके कसे त्यांचे सुंदर. तर तो सकाळी जाणार होता, त्यांनी विनंती केलेली आहे मी थांबतो पुन्हा एक दिवस. आणि त्यांनी त्या ऋषींना, कुकुट मुनींना विनंती केली, म्हणजे मला आणखी एक रात्र थांबायची आहे. आणि त्यावेळी कुकुट मुनींना सांगितलं मी ठीक आहे थांबा, काही अडचण नाही, तुम्ही थकून आलेल्या घ्या विश्रांती. आणि मग रात्री पुन्हा तो बाहेर आला आणि पुन्हा त्यांनी पाहिलं की त्या 3 स्त्रिया अशाच जीर्ण झालेल्या, मळकट कपडे, थकलेल्या, शक्तीहीन, पुन्हा झाडू मारत आहेत, साफसफाई करत आहेत. आणि सकाळी त्या पुन्हा शुद्ध झाल्या, तेजस्वी दैदिप्यमान दिसू लागल्या तिन्ही स्त्रिया. आणि आता मात्र त्यांनी थोडं डेअरिंग केलं विचारायचं. आणि तो गेला त्या 3 स्त्रियांजवळ, त्याने विचारलं, म्हणजे क्षमा करा पण माझा प्रश्न आहे, आपण कोण आणि का आपण इथं साफ करता? रात्री तर तुम्ही अगदी मलिन जीर्ण झालेले, आता अगदी इतक्या शुद्ध अवस्थेमध्ये कसं काय, का? मग त्याच्यातली एक स्त्री म्हणाली, तुझ्यासारख्या पापी व्यक्तींना आम्हाला सांगायचा काहीही उद्देशच नाही, आम्ही बांधिलकी नाही तुला उत्तर देण्याची. मग दुसरी म्हणाली, अरे सांगून टाका, आपल्या पापी आहे, काहीतरी कोणतेतरी होईल जर सांगितलं. आणि सांगितलं त्यांनी, म्हणजे ही आहे गंगा, मी यमुना आणि ही सरस्वती, आम्ही तिन्ही नद्या आहोत. आणि आमच्यामध्ये तुझ्यासारखे पापी लोक स्नान केल्यामुळे आमची अशी मलिनता किंवा आमची शक्ती नष्ट होते. पण कुकुट मुनींसारख्या शुद्ध भक्तांच्या आश्रमामध्ये सेवा केल्यामुळे आम्हाला ती शक्ती, आमची पावित्र्यता आम्हाला पुन्हा मिळते आणि आम्ही शुद्ध होतो. दररोज सकाळी पुन्हा आम्ही आमच्या ठिकाणी जातो. किती अंतर आहे. साक्षात गंगा, यमुना आणि सरस्वती आश्रमात येऊन कुकुट मुनींच्या सेवा केल्यामुळे त्या शुद्ध होतात. आणि आपल्याला वाटते आपण पाप करून नदी दुर्गा मारलं की आपण शुद्ध होतो. आपल्याला प्रभुपादांनी हेच दिले, साक्षात तीर्थ प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावोगावी प्रभुपादांनी असं तीर्थ बनवले ज्या ठिकाणी आपण जाऊन दूर जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. प्रभुपादांच्या कृपेनं प्रत्येक ठिकाणी धाम तयार झालेला आहे. जसं चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन करण्यात आलेल्या 5 गोष्टी, नाम संकीर्तन, साधू संत, श्री विग्रह सेवा, श्री मूर्ती विग्रह म्हणजे विग्रह सेवा, धामवास आणि भागवत श्रवण, या 5 गोष्टी भक्तीचे 5 अंग सांगितले. साधू संघ सगळ्यात पहिला, आणि तो साधू संघ करण्यासाठीच तर मंदिर बांधले. भारतामध्ये शेकडो मंदिर आहेत, लाखो करोडो मंदिर असतील भारतभूमीमध्ये, पण प्रत्येक त्यापैकी प्रत्येक मंदिर जर त्या ठिकाणी आध्यात्मिक कथा किंवा आध्यात्मिक वातावरण नसेल तर रिकामी पडलेले, रिकामी आहेत मंदिर. दक्षिण भारतामध्ये मोठमोठे मंदिर आहेत, सगळे रिकामी. 4-5 पुजारी येतात, सेवा करतात, पुजारी सेवा जातात, भोग आरती होते जाते. वर्षातून एकदा जेव्हा ब्रह्मोत्सव किंवा यात्रा असतात त्यावेळी लोक येतात, किंवा जे गावातले ग्रामदैवत, कुलदैवत आपण म्हणतो असेच रिकामी पडलेले असतात गावोगावी. विशेष करून कोकणामध्ये जेव्हा आपण जातो, कोकण किनारपट्टी, रत्नागिरी हा जो भाग आहे, तिथे त्यांचे ग्रामदैवत जे गावच्या बाहेर मंदिर आहेत रिकामीच असतात, कोणीच जात नाही. प्राणी कुत्रे त्या मंदिराच्या पटांगणामध्ये झोपलेले असतात. आणि वर्षातून त्यांचे भक्त येतात, एकदा एकदम पेंटिंग आणि लाइटिंग, पताका लावून सगळं बकरी मारणं, सगळं खाणं पिणं, वर्षभर पुन्हा विसरलं. आणि म्हणून प्रभुपादांनी मंदिरं बनवली का,
मंदिराची कमी नव्हती, पण आध्यात्मिक साधू संघ देण्यासाठी प्रभुपाद म्हणाले की मंदिर बनवलेले आहेत कारण या ठिकाणी जनसामान्याला भक्तांचं संघ सानिध्य भेटावं यासाठी साधू संघ. दुसरं नाम संकीर्तन, संकीर्तन प्राप्त व्हावं, भगवंतांचं नामोच्चारण करता यावं. तिसरं भागवत श्रवण, भगवंतांची कथा म्हणजे भागवत. भागवत तरी ग्रंथ आहेच, पण भगवंतांचं गुणानुवर्णन, भगवंतांच्या लीला श्रवण त्याला म्हटलेलं आहे भागवत कथा. आणि भगवंतांचं नाम कीर्तन म्हणजे संकीर्तन, सम्यक रूपेण कीर्तन, सर्वांनी एकत्रित येऊन केलेलं कीर्तन. पहिलं साधू संघ, नाम संकीर्तन, भागवत श्रवण, श्री विग्रह आराधना म्हणजे भगवंतांची आराधना, मूर्ती पूजा, भगवंतांच्या विग्रहांची आराधना. आता प्रश्न असेल, जो ब्राह्मण आहे तोच हात जाऊ शकतो, आम्ही कशी सेवा करणार? पण ज्यावेळी ब्राह्मण भगवंतांची आरती करतो आणि जो पाहणारा जो आहे त्या दोघांना तितकीच फलप्राप्ती आहे. जी आरती करणाऱ्याला फळ प्राप्त होते, तो पाहणाऱ्याला देखील तेच फळ प्राप्त होते. जेव्हा आपण आरती घेतो भगवंतांची, आपण दीप स्वीकारतो, भगवंतांचं जे अर्घ्य आहे अर्पण केलं ते अर्घ्य आपल्या डोक्यावरती शिंपडलं जातं गंगा स्नान केल्याप्रमाणे. आणि पाचवं काय? धामवास, मथुरावास. धामवास म्हणजे प्रत्येक धामामध्ये जाऊन राहणं. पण आपल्या गृहस्थ आश्रमामध्ये आपली इतकी जबाबदारी आहे की आपण प्रत्येक वेळी धामात जाऊन राहू शकत नाही. म्हणून तुलसी पूजा, ज्यावेळी आपण तुलसी महाराणीला प्रदक्षिणा करतो, आपण वृंदावनात पोहोचतो. वृंदायाम इति वनम वृंदावनम, ज्या ठिकाणी वृंदादेवीचा वास आहे त्याला म्हटलेला आहे वृंदावन. ज्या ठिकाणी वृंदादेवी तुलसी महाराणी राहते ते वृंदावन. आणि म्हणून प्रभुपादाने 5 गोष्टी प्राप्त व्हाव्या म्हणून मंदिरं बनवली. आणि आज तीच मंदिरं सगळीकडे प्रचार प्रसार चालू. आता अमेरिकेसारख्या ठिकाणी, युरोप सारख्या ठिकाणी, अमेरिकेत पहिलं विशेष करून अमेरिकेत जन्म घेणारे, अमेरिकेमध्ये वाढलेले, त्यांच्याजवळ जितकी लक्ष्मी किंवा पैसा नाही आहे तितका पैसा तमिळ आणि तेलुगू लोक जे IT मधून पास आउट झालेले आहेत ते सगळे श्रीमंत, आणि तेच मंदिरं चालत असतात. भारतीय कम्युनिटी मंदिरं चालवते कारण त्याला माहित आहे की भारत विदेशात एक ठिकाणी जिथं शुद्ध आपल्याला भोजन प्राप्त होतं ते म्हणजे हरे कृष्ण मंदिर, जिथे डोळे बंद करून आपण भोजन प्रसाद स्वीकार करू शकतो. आणि दुसरं बॅक्स आपलं स्वामीनारायण, त्या ठिकाणी शुद्ध प्राप्त होतं. अमेरिकेचं स्वामीनारायण मंदिर भारतातील मंदिरांच्या असं अगदी आश्चर्यचकित करणार एक तरी कोपरा असा कार्विंगचा ठेवलेला नाही. आणि संपूर्ण व्हाईट मार्बल, न्यू जर्सी मध्ये व्हाईट मार्बल पूर्ण 130 एकर भूमीमध्ये न्यू जर्सी स्वामीनारायण अक्षरधाम इतकं सुंदर बनवलंय की पाहिल्यानंतर डोळ्याचे पारणे असं काहीच बघू वाटत नाही. हे पाहण्यासाठी अमेरिकेला जाणार, हे पाहण्यासाठी देखने की चीज जे आहे. राधा गोविंद आहे, तो पुणे द्वारकाधीश आहे, लंडन मध्ये राधा लंडनेश्वर आहे, राधा लंडनेश्वर. पॅरिस मध्ये लोक आयफेल टॉवर बघायसाठी जातात, पण त्याच्या अगोदर त्या ठिकाणी राधा पॅरिसेश्वर, राधा पॅरिसचे ईश्वर, राधा पॅरिसेश्वर. प्रॉब्लेम किती असं कुणीच विचार सुद्धा आपण करू शकत नाही. एक मंदिर बनवणं आणि एक मंदिर चालवणं किती कठीण आहे, जे व्यवस्थापनामध्ये एक मंदिर. आणि प्रभुपादांनी 108 मंदिर बनवून 108 मंदिराचं व्यवस्थापन शेवटच्या क्षणापर्यंत केलं. कधी कधी वाटतं व्यवस्थापन करणं हे मॅनेजमेंट काय श्राप आहे, किती त्रास आहे. पण ही पण भगवंतांची सेवा आहे, ही भगवंतांनी दिलेली जबाबदारी आहे. प्रभू दत्त देश त्याला म्हणते. आणि त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की मंदिरामध्ये भगवंतांची सेवा सुरळीत चालणं हे कर्तव्य प्रत्येक गृहस्थ भक्तांचं. कारण गृहस्थ भक्तांनाच परवानगी दिलेली आहे
धन अर्जन करण्याची, बाकीच्या 3 आश्रमामध्ये धन अर्जन करण्याची अनुमती नाही. ब्रह्मचारी कुठेही जॉबला जाऊ शकत नाही. मग ते जर गेले तर मग ते ब्रह्मचारी नाही. कारण ब्रह्मचारीची व्याख्या जी आहे, ब्रह्मचारी गुरुकुले वसंतांतो गुरोहितम आचरण दासवत निजो सुबे सुदृढ सौहृद. ब्रह्मचारी गुरुकुले. काही युवक म्हणतात म्हणजे आम्ही पण ब्रह्मचारीच आहे की आम्ही कुठं लग्न केलं, पण ते घरी राहणारे बॅचलर डॅडीज आहेत, लग्न न झालेले. ब्रह्मचारी गुरुकुले, ब्रह्मचारी गुरूंच्या आश्रमामध्ये राहतो. वसन म्हणजे राहतो. दांतो कशासाठी? गुरोरहितम गुरुच्या हितासाठी. आचरण दासवत नीच, आचरण अगदी दासाप्रमाणे, अगदी तुच्छ आचरण. म्हणजे आचरणाचं घाण आचरण नाही, निम्न तुच्छ म्हणजे अगदी नम्र अवस्थेमध्ये. सुबे सुदृढ सौहृद, गुरूंच्या प्रसन्नतेसाठी. आता ब्रह्मचारी भिक्षा मागतो आणि भिक्षा आणून दिल्यानंतर ती पूर्ण भिक्षा गुरूंच्या सेवेसाठी. आणि जर त्या दिवशी गुरूंनी प्रसादसाठी जर विसरलं बोलवण्याचं तर उपवास, भांडण नाही त्या दिवशी. अरे मला कसा ऐसा थोडी होत आहे, मी आणून दिलं सगळ्यांनी मलाच बोलवलेली द्या नाही, त्या दिवशी उपवास. जे वानप्रस्थी आहे ते ग्रहस्थ होते आणि त्यांनी जे धन अर्जन केलेलं आहे ते धन अर्जन त्यांच्या तीर्थयात्रेसाठी किंवा घर सोडून गेल्यानंतर त्याचा उपयोग करण्यासाठी. वानप्रस्थ मध्ये पत्नी त्यांच्या सोबत राहू शकते पण एकत्र नाही, वेगळे. आणि जे धन अर्जन केलेलं आहे त्या धन अर्जन केलेल्याचा उपयोग भगवंतांच्या सेवेसाठी आणि स्वतःच्या थोडंफार खाण्यासाठी, फक्त उदरनिर्वाहासाठी. भागवत सांगतं आत्मा आणि शरीर दोन्ही एकत्रित ठेवण्यासाठी. म्हणजे शरीर सुटू नये म्हणून, बस मरू नये रोखीने, ते दोन एकत्रित टिकून ठेवण्यासाठी. आणि संन्यासाला तर प्रश्नच नाही. संन्यासी जसं घराला आपण नाव देतो निकेतन, शांती निकेतन, घराला नाव देतो, घरात शांती कधीच नसते, शांती पळून गेलेली असते घरात. आणि संन्यासीला म्हटलेलं आहे अनिकेत, ज्याचं कोणतंही घर नाही तो म्हणजे संन्यासी. अनिकेत स्थिरमती भक्तिमानमे प्रियो नर, असा प्रिय नर, असा मनुष्य मला आवडतो. भगवान भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात. आणि म्हणून मला तिन्ही झाले, ब्रह्मचारी नाही, वानप्रस्थी नाही आणि संन्यासी. मी दरवेळी सांगत असतो संन्यास घ्यायच्या 1 दिवस अगोदर, आता जर संन्यास उद्या जर कुणाचा असेल तर 1 दिवस अगोदर त्या संन्यासीच्या शरीरावरती किंवा शरीराचे सगळे ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत त्या क्रिया, अंत्येष्टी क्रिया सगळ्या केल्या जातात. पिंडदान, त्याला अंघोळ, तिलक सगळं फक्त जाळायचं राहून जातं. आणि संन्यास म्हणजे ते शरीर जाणं. त्या दिवशीपासून त्याचा आणि भौतिक जगाचा काहीही संबंध नाही. आणि म्हणून संन्यासीला जाळलं जात नाही, त्यांना समाधी दिली जाते. कारण ऑलरेडी त्यांची दशक्रिया विधी झालेली आहे संन्यासच्या आदल्या दिवशी. म्हणून त्यांना पुन्हा अंत्येष्टी क्रियेमध्ये अग्नी संस्कार न देता त्यांना समाधी दिली जाते. तर हे संन्यास आजकालचे संन्यासी नाही, भौतिक जगामध्ये नावाला संन्यासी आहे, बायको पण सोबत आहे, बंगले आहेत, प्रॉपर्टी आहे. अनेक स्थिरमती, ज्याचं घर सुद्धा नाही आणि ज्याची काहीही आसक्ती नाही. शुद्धदेव गोस्वामींसाठी वर्णन केलेलं आहे. अनेक असे जे वैरागी संन्यासी आहेत ते जेव्हा भिक्षा मागायसाठी जातात दुसऱ्याच्या घरी, ग्रस्तांच्या घरी, किती वेळ? फक्त गाईचं गोदोहन करण्यासाठी लागणारा वेळ, गाईचं दूध काढण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ थांबायचं, दूध थोडस पात्रामध्ये घ्यायचं आणि निघून जायचं. तर आता जबाबदारी राहिली कोणाची? ग्रस्तांची. कारण का त्यांना परवानगी दिलेली आहे कमावण्यासाठी आणि फक्त कमवून बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवायसाठी नाही, कमवून भगवंतांच्या सेवेमध्ये लावण्यासाठी. नाहीतर मग त्याला पाप लागणार, कमवलेल्याला पण पाप लागणार. भलेही आपण कितीही शुद्धतेने जरी कमवलेलं असेल तरी त्याला कमीत कमी 15 प्रकारचे पाप सोबत आहेत. 100% शुद्धतेने कमवलेलं.
सगळ्यांना भगवंतांच्या समोरच दानपेटी ठेवलेली असते. पैसा गोळा करण्याचा हा एक व्यापार केलेला आहे. एक व्यापार करतात लोक सगळं पैसे बरोबर भगवंतांच्या समोर. आपण त्याच्यामध्ये 10 रुपये टाकतो याचा अर्थ नाही की भगवंतांवर आपण उपकार करतो. त्याच्यामध्ये आपण जे धन टाकतो त्यामुळे आपण आपली धनराशी शुद्ध करतो. एक व्यक्ती मंदिराच्या बाहेर एका बसलेल्या भिकाऱ्याला 10 रुपये देऊन मोठा एक सेल्फी किंवा एक मोठा पराक्रम त्याला वाटत होता. त्या भिकाऱ्याने म्हटलं आपण दोघे भिकारी, आपण अंतर एकच आहे. मी बाहेर बसून भीक मागतोय, तो आज जाऊन भगवंतांसमोर हात जोडून भीक मागतोय. बस अंतर एकच आहे. मला हे द्या, मला ते द्या, मला हे द्या, ती लिस्ट आपण घेऊन येतो. अंतर काही नाही, बाहेर बसून नाही तो आज जोडून मागतो. दोघेही भिकारी आहे. आणि तशीच आपली परिस्थिती आहे. म्हणून हा जो भागवतचा श्लोक मी अजून स्वासवा सुद्धा नाही. हा ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 6 अध्याय 14 आहे. आदर्श कौटुंबिक जीवन. ज्यावेळी युधिष्ठिर महाराज आणि नारद मुनी दोघ जण बसलेले आहेत राजसूय यज्ञाच्या वेळी. आणि राजसूय यज्ञाच्या वेळी भगवंत सुद्धा उपस्थित आहेत. कारण सगळ्यात मोठा मान जो आहे भगवंतांना त्यांनी दिला. आणि याच यज्ञाच्या वेळी शिशुपाल भगवंतांनी त्याला उद्धार केला. सुदर्शन चक्र त्याचा गळा कापला आणि सगळ्यांच्या देखत समोर शिशुपालची आत्मा भगवंतांच्या शरीरामध्ये विलीन झाली. सायुज्य मुक्ती त्याला प्राप्त झाली. आणि त्यानंतर युधिष्ठिर महाराज नारद मुनींना प्रश्न विचारला, हे नारदा, तुम्ही तर वैराग्याचे जीवन तुम्ही स्वीकारलेलं आहे. तुम्ही भगवंतांची भक्ती अनासक्तपणे केलेली आणि माझ्यासारखा व्यक्ती मूढधी, एक आहे गृहस्थ, एक आहे गृहमेधी आणि तिसरा आहे मूढधी. मूढधी, मूढ म्हणजे मूर्ख, मूढधी म्हणजे महामूर्ख. युधिष्ठिर महाराज स्वतःला म्हणत आहेत, माझ्यासारखा महामूर्ख जो या संसारामध्ये अडकलेला, स्त्री आणि संसार या दोघांमध्ये गुरफटून गेलेला आहे, त्याला काहीतरी मार्गदर्शन करा. कोण विचारत आहे? युधिष्ठिर महाराज. ज्यांना भागवत मध्ये म्हटलेलं आहे हरिदास वगैरे. हरिदास युधिष्ठिर महाराज, उद्धव आणि गोवर्धन. धर्मराज 12 महाजनांपैकी युधिष्ठिर. ते म्हणत आहेत भगवंता मार्गदर्शन, नारदा काहीतरी मार्गदर्शन करा. आणि त्या ठिकाणी द्वारकाधीश पण आहे. आणि द्वारकाधीश भगवान सांगतायत, नारद खरंच काहीतरी सांगा. त्यांचे तर 5 जणांमध्ये एक बायको आहे, माझ्या तर 16,108 आहे. मी किती आसक्त आहे, काहीतरी सांगा. या आसक्तीमधून कसं मुक्त व्हावं हे सांगतात. आणि त्यावेळी नारदाने सांगितलं, साधूनाम उपासित. साधूंच्या जवळ बसून जेव्हा आपण भगवंतांची कथा ऐकतो त्यावेळी या संसाराची आसक्ती आपोआप कमी होणं. म्हणून कथा ऐकणं गरजेचं आहे. कथा श्रवण नष्टप्रायेषु अभद्रेषु. जे अभद्र आहे आपल्या हृदयामध्ये ते नष्ट होण्यासाठी. आणि त्यावेळी नारदाने सांगितलं की कशा पद्धतीनं ब्रह्मचारी जीवन कसं जगावं, आदर्श पारिवारिक जीवन, संन्यासाचं जीवन कसं असतं ते त्यांनी सांगितलं. आणि या आदर्श पारिवारिक जीवनामध्ये ते वर्णन करत आहे की फक्त पारिवारिक जीवन म्हणजे फक्त माझी मुलं, ही मी, माझी बायको, माझी मुलं, माझी आई, माझे वडील झाले, बस माझा परिवार नाही. आदर्श पारिवारिक किंवा कौटुंबिक जीवन म्हणजे त्या कुटुंबामध्ये असणारे किडे, डास, पाल, झुरळ सगळे त्या कुटुंबाचे सदस्य आहेत. फक्त आपण नाही, मनुष्य नाही. डास, मुंग्या, पाल, साप, जितकेही किडे किंवा बाकीचे जे जीव आहेत ते सुद्धा त्या कुटुंबाचे सदस्य आहेत. आणि त्या कुटुंबाच्या कर्त्याने, त्या मुख्य व्यक्तीनं त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं नारद सांगत आहे, कृपया माझ्या मागे म्हणा, दिस इज श्लोक
त्या मोबाईलमध्ये पण बघू शकता. भागवताचा सप्तम स्कंद अध्याय 14 श्लोक संख्या 8. यावत् प्रियेत जठरम् तावत् सत्त्वं हि देहिनाम् अधिकं यो विमन्येत सस्तेनो दण्डमर्हति. यावत् प्रियेत जठरम् तावत् स्वस्थं हि देहिनाम् अधिकं यो विमन्येत सस्तेनो दण्डमर्हति. यावत् प्रियेत जठरम् तावत् सत्त्वं हि देहिनाम् अधिकं यो विमन्येत सस्तेनो दण्डमर्हति. कृपया माझ्या मागे बोला. यावत् जितके प्रियते भरण पोषण जठरम उदर तावत तितके सत्वम स्वामित्व ही खरोखर देहिना जीवांच्या अधिकम त्यापेक्षा अधिक यह जो कोणी अभिमन्येत स्वीकारू शकतो स तो तेन सो दंडम दंडास अर्हति पात्र ठरतो. अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादांच्या द्वारे. श्री प्रभुपाद की जय. ध्यानपूर्वक ऐका अनुवाद आहे. मनुष्याला स्वतःच्या देह रक्षणाकरिता जितकी संपत्ती आवश्यक असते तितक्या संपत्तीवर तो स्वामित्वाचा अधिकार सांगू शकतो. पण जर त्याने यापेक्षा अधिक संपत्तीवर अधिकार सांगितला तर त्याला चोर मानून प्राकृतिक नियमानुसार दंडित करण्यात येते. तात्पर्य. भगवत कृपेने आपल्याला कधी कधी मोठा धान्य साठा मिळतो, अचानक धनलाभ होतो अथवा व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक धनप्राप्ती होते. अशा रीतीने आपल्याला आवश्यकतेपेक्षा अधिक धनप्राप्ती जी होते अशा धनाचा उपयोग कसा करावा. मनुष्याने केवळ धनसंचय करत राहण्याची मुळीच आवश्यकता नाही. धनवृत्ती करीत राहण्याच्या अशा प्रवृत्तीचे वर्णन भगवद्गीतेत करण्यात आलेले आहे. इदं मध्यम मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदं अपसीदमपि मे भविष्यामि पुनर्धनम. आसुरी मनुष्य असा विचार करतो, आज माझ्याकडे इतके धन आहे आणि माझ्या योजनेनुसार मला अद्याप इतके धन प्राप्त व्हायचे आहे. आता माझा धनसाठा इतका आहे आणि भविष्यात तो अधिकाधिक वाढत जाईल. आसुरी मनुष्य आपल्याकडे किती धन साठलेले आहे आणि भविष्यात कसे ते वाढत जाईल याचाच विचार करत असतो. आणि धनसंचयास शास्त्रांची किंवा आधुनिक काळातील शासन व्यवस्थेचीही मान्यता नाही. वस्तुतः एखाद्या मनुष्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक धनसंचय असल्यास त्याने त्या धनाचा उपयोग कृष्ण सेवेत प्रित्यर्थ करावा. वैदिक संस्कृतीनुसार त्याचे अधिक प्रमाणातील धन कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी दान दिले पाहिजे. स्वतः भगवंतांनीही भगवद्गीतेत त्याचे अनुमोदन केले आहे. यत् करोषि यदश्नासि यत् जुहोसि ददासि यत् तपस्यासि कौन्तेय तत् कुरु स्मश्वदर्पणम. हे कौन्तेय, जे काही कार्य करतोस, जे अन्न सेवन करतोस, ज्या वस्तू अर्पण करतोस, जे दान देतोस, जी काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण कर. गृहस्थ आश्रमयांनी स्वतःकडे अधिक प्रमाणातील धनाचा उपयोग केवळ कृष्ण भावनामृत संघाच्या प्रचार कार्यासाठीच केला पाहिजे. गृहस्थाश्रमवासियांनी संपूर्ण जगभरात भगवंतांची मंदिरे बांधण्यासाठी आणि भगवद्गीतेचा
अर्थात भगवत भक्तीचा प्रचार करण्यासाठी सरळ हस्ते दान दिलेच पाहिजे. शृण्वन् भगवतो भीष्म अवतार कथा गुणम. पुराणे आणि इतर वेदशास्त्रामध्ये भगवंतांच्या दिव्य लौकिक अनेक वर्णने आढळतात आणि मनुष्यांची वारंवार ती ऐकली जातात. उदाहरणार्थ, जरी प्रत्येक दिवशी संपूर्ण भगवद्गीतेचे वाचन केले तरी प्रत्येक वाचनामध्ये आपल्याला नवनवीन स्पष्टीकरण आढळत जाईल. दिव्य साहित्याचे असे दिव्य स्वरूप असते. यास्तव कृष्ण भावनामृत संघटना प्रत्येक मनुष्याला अधिक प्रमाणातील धनाचा उपयोग कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी करण्याची संधी प्रदान करत आहे. अशा धनाचा सदुपयोग संपूर्ण मानवी समाजाचं कल्याणच होणार आहे. विशेषतः भारतामध्ये भव्य अशी हजारो मंदिरे आढळतात आणि ही सर्व मंदिरे तत्कालीन धनाढ्य लोकांनी बांधलेली होती, कारण ते सर्व धनाढ्य लोक प्राकृतिक नियमांद्वारे दंडित होऊ इच्छित नव्हते. श्री प्रभुपाद की जय. प्रभुपादांनी स्पष्ट केले, ज्यांच्या जवळ अधिक धन आहे ते धन कशासाठी? कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी आणि भगवंतांच्या सेवेसाठी. रूप गोस्वामी नुसार जर पाहता, रूप गोस्वामी तर म्हणाले 50% भगवंतांच्या सेवेसाठी. जर कोणाचा पगार 50,000 असेल तर 25,000 भगवंतांसाठी. क्लिअर मी नाही, रूप गोस्वामी सांगितलं. त्यानंतर उरलेल्या 25 पैकी 12,500 स्वतःच्या नातेवाईक आणि भविष्यासाठी आणि 12,500 उरलेले स्वतःच्या उदरभरणासाठी किंवा स्वतःच्या पोटपूजेसाठी, दैनंदिन जीवन आपलं चालवण्यासाठी. पण प्रभुपाद म्हणाले 50 नाही तर नाही, कमीत कमी 10% तरी देणं आवश्यक आहे. आवश्यक नाही, अनिवार्य. तोपर्यंत धन शुद्ध होऊ शकत नाही. 10% कमीत कमी. जसं एक व्यक्ती अनेक वेळा आपण दिल्यामुळे भगवंतांची सेवा चालेल हा तर भ्रम सोडूनच देणं महत्वाचं. आपल्या 10, 50, 500, 1000 मुळे भगवंतांची सेवा चालत नाही. ते आत्मा रामश्य मुनयो. भगवंत आत्मा राम आहे, स्वतःची अरेंजमेंट करण्यासाठी ते सक्षम आहे. जसं भरपूर राधा आम्हाला सांगितले, मंदिराचं काहीतरी रिनोव्हेशन आणि डेव्हलपमेंट करायची होती आणि काहीतरी 17 लाख की 73 लाख दोनपैकी एक रक्कम लागणार होती. 73 आणि महाराज त्या दिवशी मंदिरामध्ये दर्शन करून राधा गोपीनाथांच्या दरवाजाजवळ त्या मंदिरच्या थांबलेले होते आणि एक व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं, महाराज मला दान द्यायचं. म्हणजे देऊ शकतो. चेकबुक काढलं आणि बरोबर 73,000 लाखाचा चेक तरी फाळवला. तसं आता काही दिवसापूर्वी परमपूज्य गोपालकृष्ण महाराजांना एक व्यक्ती भेटला, श्रीमंत व्यक्ती, पहिल्यांदाच. आणि त्याला महाराजांनी विचारलं, म्हणजे कसं आहे, ठीक आहे, सगळं कसं होणं. म्हणजे मायापूरला गेले का? म्हणजे नाही. म्हणजे त्याने विचारलं, काय सेवा करू शकतो धामासाठी? म्हणजे तिथं आम्हाला 8 करोडची एक मशीन लागणार. म्हणजे ठीक आहे, देतो. आणि काय सांगा, ज्यानं कधी मायापूरला गेला नाही, कधी त्याला कृष्ण भावना माहित नाही, पहिल्यांदा जो मंदिरात त्याला त्याने विचारलं मायापूर धाम. महाराजांनी पहिला प्रश्न विचारला त्याला, मायापूरला कधी गेलेला का? तर म्हटला नाही. म्हणजे काय? म्हणजे मायापूर धाम आहे, चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान आहे. म्हणजे मी काय सेवा करू शकतो? म्हणजे तिथे एक मशीन लागणार आहे 8 करोडची हॉस्पिटलसाठी. म्हणजे मी देतो. आणि काय लागणार आहे सांगा. मग आणि काय त्यांनी सांगितलं, टोटल 14-15 कोटी त्याने पहिल्याच भेटीमध्ये द्यायसाठी तयार केले. तर भगवंत स्वतः आपली जबाबदारीने स्वतःची, म्हणून भगवान म्हणतात जे आहे, जे तुमच्याजवळ नाही आहे त्याचं मी पूर्ण करतो, पूर्तता, आणि जे आहे त्याचं रक्षण करतो. योगक्षेमम वहामी अहम. तर आम्हाला जे पुरवणार आहे त्यांना पुरवणार थोडी, त्यांना कमी पडणार आहे. आपल्याजवळ जर 1000 रुपये असतील तर आपण 100-200 रुपये देऊ शकतो. आपल्याजवळ आहे तर 100 रुपये आपण 1000 कुठून देणार? त्यांच्याजवळ कमी नाही. तेच धनाची लक्ष्मी. लक्ष्मी सहस्त्र शतसंभ्रम सेव्यमान. लाखो लक्ष्मी त्यांच्या समोर हात जोडून उभे आहेत. भगवंता सेवा सांगा, काय करू शकतो?
तर आपलं कर्तव्य आहे की आपल्याला जे दिलेलं आहे ती आपल्याला सेवा करण्यासाठी, आपल्या धनाचं शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला भगवंतांनी किंवा प्रभुपादांनी आपल्याला ही एक संधी, प्रभुपाद लिहित आहे, एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. कृष्ण भावनामृत आंदोलनाद्वारे कृष्णांची कृष्ण भावनामृत प्रचारासी आणि भगवत भक्तीचा प्रचार करण्यासाठी आपल्या धनराशीचा उपयोग करण्यासाठी आपल्याला एक सुवर्ण संधी प्रदान करून दिली. जर आपण थांबून ठेवलं भविष्यासाठी, कुठं गॅरंटी आहे भविष्याची? कोणाला गॅरंटी आहे मी 5 वर्ष आसपासून जाणार आहे? कोण आहे तर त्याला गॅरंटी आहे? सगळ्यांना आहे, फक्त हात वर करायसाठी भीती वाटते. त्यालाच वाटतं उभी हात वर केला आणि मेलो तर काय होईल. सगळ्यांना वाटते की 5-10 वर्ष जगणार, आणि म्हणून तर मग ते लग्नाचे प्लॅनिंग, घर बांधायचे प्लॅनिंग, आणि LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन विमा, पोस्ट विमा, आणि वार्षिक विषय. आता तर दर महिन्याला पण भरलो, 11 महिने भरले, 12 महिना उडवत 12 महिना बघितलं की तर गॅरंटी तर काही नाही. सांगत असतो की धन कमावणं गरजेचं आहे भविष्यासाठी, मुलांसाठी आणि आपल्या भवितव्यासाठी देखील आवश्यक आहे. पण इतकं धन कमवा की फक्त आपण आजारी पडल्यानंतर मुलांनी डॉक्टरांना बोलवणं आवश्यक आहे, वकिलांना. आता मला टेकला डॉक्टरांना बोलवण्यापेक्षा पहिला वकिलाला बोलून सगळं नावावर करून घेऊ. आता जे मोठमोठे राजनेते आहेत ज्यांचे स्विस बँकेमध्ये, मी बँक सगळं बघितलं, स्विस बँक स्वित्झर्लंडमध्ये, तर त्या स्विस बँकेमध्ये ज्यांचे अकाउंट वगैरे आहेत ते मोठमोठे नेते मंडळी ज्यावेळी शरीर सोडतात किंवा मरतात तर लगेच मृत घोषित केलं जात नाही. जवळजवळ 2 दिवस 48 तास 40 तास घोषितच केलं जात नाही. त्या 2 दिवसामध्ये त्यांची सगळी संपत्ती कुठं कुठं आहे ते एकत्रित करून त्यांचे अंगठे घेणं, त्यांची सही घेणं, त्यांचे फोटो काढणं, त्यांच्या हाताचे ठसे घेणं, सगळं करून झाल्यानंतर ती प्रॉपर्टी पूर्ण दुसऱ्याच्या नावी केल्यानंतरच घोषित केलं जातं त्या मेलामध्ये. नंतर सांगितलं जातं कोमात आहे, जिवंत आहे, काही क्षण आहे, जिवंत आहे, हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर आहे. व्हेंटिलेटरमध्ये काही नसतं, तो व्हेंटिलेटर मधून ऑक्सिजन लावलेला आहे म्हणून तो श्वास चालू असतो. व्हेंटिलेटर काढा 1 मिनिट सुद्धा माणूस जातो. ते फक्त जबरदस्ती हवेचा प्रवाह किंवा श्वास दिला जातो, जबरदस्ती मशीन. स्वतःच्या इच्छेने ते माणसामध्ये शक्तीच नसते जगण्यासाठी किंवा श्वास घेण्यासाठी, तर करून कोणासाठी? आणि म्हणून आता नवीन कायदा आहे की मुलांनी आपली संपत्ती पत्नीच्या नावावर करण्यापेक्षा आई वडिलांच्या नावावर करणं आवश्यक आहे. पत्नीच्या नावावर करण्यापेक्षा आई वडिलांच्या नावावर ठेवणं आवश्यक आहे. कमीत कमी मरेपर्यंत त्यांची काळजी तरी घेतली जाते. जसे गौर गोपाल म्हणतात की दरवेळी जेव्हा लहान मुलगा जेव्हा आईला म्हणतो मम्मी आय लव्ह यू, तर आई म्हणते बेटा आय लव्ह यू. मग तोच मुलगा काही दिवसांचा मोठा झाल्यानंतर म्हणतो मम्मी आय लव्ह यू. आई लगेच म्हणते किती पाहिजे सांग, किती पैसे पाहिजे, किती लागणार सांग. आणि थोड्या दिवसानंतर मम्मी आय लव्ह यू, कोण आहे सांग, कुठं राहतो. मग काही दिवसानंतर मम्मी आय लव्ह यू, सांगितलेलं लग्न करू नको मग. आणि काही काळानंतर मम्मी आय लव्ह यू, मी कोणतीही चावी देणार नाही. कारण आईला माहित आहे की आईला नस माहित आहे, नसापासून आई ओळखते. त्यामुळे स्वतः एकटे आपण जो निर्णय घेतो त्यापेक्षा वडिलोपार्जित आलेली संस्कृती आणि निर्णय हे जे वैदिक सभ्यतेमध्ये सगळ्यांना आजकाल काय आम्ही लग्न करा, आम्ही लग्न. वैदिक सभ्यता ही प्रत्येकाला त्या नियमानुसार त्याला ठेवण्यासाठी हे सगळे कुंडली, हे सगळं कशासाठी? स्वतःला संरक्षित ठेवण्यासाठी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी. आवडतं सगळं जुनाट आहे, कोण बघताय आजकाल काय सगळं. मग शेवटी अंते नारायण स्मृती यासाठीच. नंतर मग फेसबुकवर प्रेम होत आहे,
इंस्टाग्रामवर लग्न होतात आणि मग OLXवर मग मुलांना विकावं कारण सांभाळणार पण सगळं ऑनलाईनच आहे, प्रेम ऑनलाईन आहे, लग्न ऑनलाईन आहे, मुलांना सांभाळणार पण मग OLXवर भेटतो. अशी परिस्थिती उद्भवण्या अगोदर हा गृहस्थ आश्रम देखील एक आश्रम आहे. गृहेषु गृहमेधिनामे, घरामध्ये अडकून राहणे. जो व्यक्ती गृहस्थ नियमांचं पालन करत आपलं जीवन यापन करतो त्याला सुद्धा गृहस्थ आश्रम म्हणतात. आणि त्या आश्रमामध्ये एक व्यक्ती जो ब्रह्मचारी आहे तो एकटा ब्रह्मचारी जीवनाचं पालन करून किंवा भगवंतांची सेवा एकटा करू शकत नाही, म्हणून तो विवाह करतो. आणि तो विवाह केल्यानंतर दोघं पती आणि पत्नी दोघांचं एक केंद्रबिंदू असतं भगवंतांची सेवा. आणि ते दोघं एकत्रित येऊन भगवंतांची सेवा करतात, त्याला म्हणजे आश्रम. असं नाही की घरातल्या कुठल्या एका कोपऱ्यामध्ये किचन मध्ये बर्शन कट्ट्याखाली सिलेंडरच्या बाजूला एक फरशी ठेवायची, तिथं एक फोटो ठेवायचा, एक अगरबत्ती लावली, झालं बस. ती भक्ती नाही. आपण भगवंतांवर कधी उपकार करत नाही. भगवंतांनी आपल्यावर उपकार केलेला आहे, आपल्याला श्वास दिलेला आहे. आपण जे श्वास घेतो कुणाची कृपा आहे? भगवंतांची. भगवंतांनी एक नस जर बंद केली बस समाप्त. भगवंतांची कृपा आहे, दररोज आपल्याला भगवंत झोपेतून उठवतात. सकाळी जर भगवंतांनी आपल्याला झोपेतून नाही उठवलं तर 4 लोक उचलून दिले असते काय. भगवंतांची कृपा आहे. बघा, आपण झोपल्यानंतर उठणं सुद्धा भगवंतांची कृपा आहे. भगवंत आपल्याला उठवतो. आपण बोलतो, आपण पाहतो, आपण श्वास घेतो, आपण गंध स्पर्श रूप जे आहे भगवंतांचीच कृपा आहे. हातावर उकळतं तेल पडलं, स्वतः जळून गेल्यानंतर त्वचेला काहीही संवेदना होत नाही. श्वासामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला, कोणता गंध, कोणता श्वास काहीच कळत नाही. जिभेवरची घाणेंद्रिया जर बिघडली, कारला आहे कडू की गोडवा आहे साखरेचा, काहीच कळत नाही. भगवंतांनी असं यंत्र तयार केलेलं आहे, ते यंत्र चालवणारे भगवंत. यंत्रारूढानी माया, आणि मायेला भगवंतांनी ते अधिकार दिलेले चालवण्यासाठी. यंत्र आहे, बाकी काही नाही, मशीन. आणि निसर्ग सुद्धा एक मशिनीप्रमाणे कार्य करतो. निसर्ग आणि निसर्गामध्ये राहणारा मनुष्य किंवा योनी 84 लाख प्रकारचे पशु आणि प्राणी, त्यामध्ये आपण एक आहे. चतुर्लक्ष आणि मानव 4 लाख प्रकारचे मनुष्य. आणि आपण जेव्हा डिस्टर्ब करतो त्या निसर्गाला, त्यावेळी मग भगवंतांना जबरदस्ती कोरोना सारखे महारोग उत्पन्न करावे लागतात. मग बसा घरात, तोपर्यंत मग निसर्गाचं मेंटेनन्स. जसं गाडी मेंटेनन्स करते, मग गाडी एका ठिकाणी थांबवून जोपर्यंत गाडी थांबवली जात नाही तोपर्यंत तिचं मेंटेनन्स होत नाही. मग ती गाडी गॅरेजमध्ये थांबवून त्याच्यातील ऑइल, पेट्रोल, गेअर किंवा जे काही चेंजेस आहेत, ऑइल चेंजिंग किंवा ग्रीस, ते होत नाही तोपर्यंत ती गाडी व्यवस्थित चालत नाही. पण निसर्गाचं ज्यावेळी मेंटेनन्स असतं त्यावेळी तो मेंटेनन्स खराब करणारा मनुष्य त्याला घरात बसवतो, तो शांत बसतो. मग घरात खिडकी आणि दरवाजा बंद करून मग माणूस घरात बसतो. मग निसर्गाचं मेंटेनन्स. मग माणसाचं मेंटेनन्स ज्यावेळी होतं त्यावेळी मग म्हातारपण, आजारपण पडलं की मग माणूस बरोबर घरात बसतो. डॉक्टर सांगतात बेड रेस्ट, काही करायचं नाही, झोपून राहा. मेंटेनन्स. जसं भगवान म्हणाले की शरीर एका वस्त्राप्रमाणे, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. जसं एक व्यक्ती आपले जुने आणि जीर्ण झालेले वस्त्र टाकून देतो, त्याचप्रमाणे आत्मा जो जीर्ण आणि जुनं झालेलं शरीर सोडून देतो. जेव्हा ऍक्सिडेंट होतो त्यावेळी टाके पडतात म्हणजे काय होतं? सुई आणि दोऱ्याने शिवलं जातं. फाटके कपडे काय कशाने शिवले जातात? सुई आणि दोऱ्याने. बघा, कधी विचार केला? भगवंताने असंच अंदाज म्हणजे अगोदर असं नाही सांगितलं. ते शरीर कपड्याचं उदाहरण दिलंय. जसं कपडे फाटल्यानंतर सुई दोरा घेऊन शिवला जातो, तसं शरीर फाटल्यानंतर देखील सुई दोरा घालून देऊन टाके घातले जातात. टाके म्हणजे शिवण केले जातात. ते शरीर. बघा, किती जरी मोठा अभिमान जरी असला
तरी त्या शरीरावरचा अभिमान भगवंतांनी जोपर्यंत आपल्याला दिलेला आहे तोपर्यंत, तर काहीच गॅरंटी. जसं या काळामध्ये 2-3 घटना ज्या होऊ नयेत पण झाल्या, कारण भगवंतांच्या नियमामध्ये काहीच नाही. तर सगळ्यात पहिला आजी यादव हरिप्रभू ते आपल्या इथे भक्त होते. मला इंडियन टायमिंगनुसार, भारतीय वेळेच्या नुसार रात्री 9:30 वाजता फोन आला की प्रभूच्या आजारी, त्यांना फार त्रास होऊ लागला. नंतर थोड्या वेळानंतर कळालं त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. रात्री 1:30 वाजता कळालं ते आता राहिलेले शरीर सोडून गेलं. किती? 9:30 ते 1:30 धड धाकट मंदिरामध्ये सेवा करणारे. किती? 10:30, 11:30, 12:30, 4 तासामध्ये, 4 तास. पावन हरिनाम प्रभूंचे पिताजी सकाळी रात्री ते घेऊन गेलेले वडिलांना चालत, ते स्वतः गाडीत बसले, हॉस्पिटलला घेऊन गेले. पावन हरिनाम प्रभू त्यांना सकाळी होतं 3:30-4 वाजता घेऊन गेले. 4:30 वाजता कळालं त्यांना हार्ट अटॅक आला. सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार. गॅरंटी कशाचीही नाही. आणि तिसरं जे गोशाळेचं घडलं, गोशाळेमध्ये इतका मोठा संपूर्ण वर्षभराचा चारा हा जळणं हा एक संकेत आहे. कुठंतरी आपण भगवंतांच्या सेवेमध्ये चुकत होतो. भगवंतांच्या इच्छेशिवाय, भगवंतांच्या ज्यांचं प्रेम, नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हितायाचे जगत हिताय कृष्ण, ज्यांना गायींप्रती इतकं प्रेम आहे, गोवर्धन, गोविंद, गोपाळ, सगळं गायीशी संबंधीचे, गोलोकधाम, गोविंद, सगळं गायी आणि गायीच्या संबंधितच आहे. त्यांचा वर्षभराचा चारा भगवान कसं काय एकदम राख करून टाकतो. याचा अर्थ आपण कुठंतरी भगवंतांच्या सेवेमध्ये चुकत होतो. कुठं ना कुठंतरी आपले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विग्रह सेवेमध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये अपराध घडले. ते अपराधाचं फळ ते भगवंत, गायी या भगवंतांच्या भक्त. आणि जशी योग माया शुद्ध भक्तांवर कार्य करते, तशी महामाया भौतिक जगात कार्य करते. आणि भगवंतांनी आपल्या राहत्या घरामध्ये आपल्या भक्तांवरती एवढं कष्ट देणं, इतकी निष्ठुरता भगवंतांनी का स्वीकारावं? याचा अर्थ आपण कुठंतरी चुकत होतो किंवा काहीतरी आपल्याकडून अपराध झाले, म्हणून भगवंतांनी दृष्टांतद्वारे किंवा एक मोठा काहीतरी आघात किंवा भक्तांच्या जीवनामध्ये येणारं संकट, त्या चारा जाण्यापासून भगवंतांनी आपल्याला वाचवलं. दोनच, एक आपल्याकडून काहीतरी अपराध किंवा आपल्या जीवनात येणारं मोठं संकट, भगवंतांनी ते थोडासा चारा जाळून भगवंतांनी आपल्याला वाचवलं. आणि म्हणून आपण भगवंतांच्या सदैव ऋणी असतो की सदैव त्यांच्यामुळेच आपण जगत आहोत, श्वास घेत आहोत, चालत आहोत. तर काही गॅरंटी नाही. मुंबईमध्ये भक्तन हॉस्पिटल जवळ एक मुलगा चॅटिंग करत 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 चाललेला, समोरचं ड्रेनेजचं जो झाकण उघडं होतं खाली पडलं, संपलं. तरी विचार सुद्धा केला नसेल की माझं इतका दुर्दैवी मृत्यू होणार ड्रेनेजच्या गटारात पडून काही क्षणामध्ये. त्यामुळे भगवंतांचे किती आपण ऋणी आहोत ते आपण फक्त विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही उदाहरण दिले, झोपलेलं उदाहरण. झोपल्यानंतर आपण पूर्णपणे संपतो, हा क्षणिक मृत्यू आहे. काही काळासाठी तो मृत्यू असल्याप्रमाणे एकदा झोपल्यानंतर व्यक्तीला काही लक्षात राहत नाही की मी सोलापूर निवासी आहे, माझा फॅक्टरी आहे, माझा हा मोठा बिझनेस आहे किंवा मी आहे. संपलं, झोपला तो संपला, संपलं. आणि भगवंत उठवतात तेव्हाच आपल्याला जाग येते, तेव्हाच आपल्याला आपण आसपासचं वातावरण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की मी हा घरचा आहे. ती पण बुद्धी स्थिर ठेवले म्हणून ददामी बुद्धी योगम. जर ती बुद्धी जरी भगवंतांनी त्या बुद्धीमध्ये किंवा मेंदूतला एक जर नस बिघडली, माहिती कोण राहत्या घरामध्ये आपण असे प्रश्न विचारतो. त्या छोट्याशा मेंदूमधील एक नस जरी बिघडली तर मी कोण आहे घरातच ओळखत नाही.
म्हणजे किती कठोर परिस्थिती आणि अशामुळे भगवंतांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे, ज्याची कधी बिल आपल्याला भगवंतांनी पाठवलं नाही. इलेक्ट्रिसिटीचं बिल येते की दर महिन्याला नोटीस पण येते, जर नाही बिल भरलं तर कट केलं जातं. पाण्याचं बिल येते, लाईट बिल येते, कॉलेजचं बिल येते, शाळेचं बिल येते, सगळ्याच बिल. किराणा कधी पण फुकट वाटते, लाड प्रोव्हिजन घेऊन जा किराणा नाही, त्यांना पण आणायचं आहे खरेदी. प्रत्येकाला प्रत्येकाची मोबदला देणं आहे. मग भगवंतांनी आपण इतकं दिलं ती तर आपण परतफेड कधीच करू शकत नाही, गुरूंची, प्रभुपादांची आणि भगवंतांची. आणि त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी लागणाऱ्या सेवेसाठी आपण जे धनराशी देतो तीच आपली सेवा आहे. त्याच्या पलीकडे आपण काहीही करू शकत नाही. सायन्स इतकं पुढे गेलं, एखादी मशीन आहे का समोरून चाला घातला गवत आणि पाठीमागून दूध तयार झालं, साहेब दूध तयार करणारी मशीन आहे का? दूध तयार करणारे लोक आहेत भामटे, जे मिसळणार आहेत तेल आणि शॅम्पू हे सगळं मिक्स करून ते दूध तयार करणार. ज्या गोशाळेमध्ये 10 लिटर दूध तयार होणं कठीण आहे त्या गोशाळेमध्ये दररोज 100 लिटर दूध तयार होतं. अशाच पद्धतीने आणि मग लोक आजारी पडतात. असं कोणतंही रसायन किंवा लॅबोरेटरी नाही आहे ज्या ठिकाणी आपण 100 दाणे टाकावे आणि लाखो दाणे आपल्याला भेटावे. भूमी आहे, माता भूमी जी आपल्याला देते आणि ती पण भगवंतांना निर्भर आहे. पाऊस, त्याच्यामध्ये सुपीकता, त्याच्यामध्ये शक्ती. आणि जेव्हा भगवंतांची भक्ती, जेव्हा धर्माने व्यक्ती वागतो त्यावेळी बघा पाऊस व्यवस्थित असतो, व्यवस्थित धनधान्य, धनधान्य, पुत्र पौत्र, त्याच्यानंतर सगळी जी सामग्री आहे, खनिज आपल्या पण कृषी देते. ज्यावेळी धार्मिक राजा असतो, धर्मानं व्यक्ती कार्य करतो तेव्हा, आणि जेव्हा अधार्मिकता वाढते त्यावेळी सगळं नुकसान होतं. पाऊस पडत नाही, दुष्काळ, अनावृष्टी, अतिवृष्टी. आणि ज्या धर्माचं आपण पालन करतो त्यावेळी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीतपणे आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणून आपल्याला ही सेवा करायची. सांगायचा एकच उद्देश की दुर्दैव 1 वर्षासाठी लागणारा चारा, 1 वर्षासाठी संपूर्ण या एप्रिल पासून पुढच्या एप्रिल मे पर्यंत लागणारा चारा 12 महिन्याचा 12 तासामध्ये जाऊन. आता ते कुठल्या भक्तामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे येणं प्रकार कारण तर जिंदगी, पण जे आता झालं ते आपण त्याचा भरून तर काढू शकत. भगवंतांची एकच कृपा आहे की कोणत्याही गोवंशाला किंवा भक्तांना काही झालं हे दिवसात आणि दुपारच्या वेळी ना भक्त सगळे होते तेव्हा कदाचित ती जर आज सगळीकडे जर पसरली असते तर आज कुठं आपण पोहोचलो असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या सेवेमध्ये पूर्णपणे निष्काळजीपणे अशी सेवा करणं किंवा निष्काळजी होऊन चालणं. छोटीशी आपली चूक किती मोठं भयंकर संकट आपल्याला आणू शकतो. आणि हे तर संकेत आहे आपण अपराध केलेल्याचा किंवा आपल्या चुकीचा हा संकेत आहे. मग ते संकेत कुठली सेवा असू शकते. भगवंतांना लागणाऱ्या पिना असू शकतात, भगवंतांना वेळेवर न लागणारा भोग असू शकतो, भगवंतांना अर्पण करणाऱ्या चुकीच्या मुद्रा असू शकतात, भगवंतांना अर्पण केलेले चुकीचे मंत्र असू शकतात. जसे एक व्यक्ती साधू जवळ गेला आणि त्या साधूला म्हणाला माझी पत्नी फार आजारी आहे आणि मी प्रत्येक उपचार केलेले आहेत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, जे काही मंत्रतंत्र सगळं करून टाकलं, पण माझी पत्नी काही ठीक होत नाही. स्वामीजी तुम्हीच काहीतरी करा. म्हणजे तू जप चालू कर, एक मंत्राचा जप चालू कर. भार्यां रक्षितुं देवी, हे देवी माझ्या पत्नीचं रक्षण कर. भार्यां रक्षितुं देवी, माझ्या भार्या म्हणजे माझी जी पत्नी आहे तिचं रक्षण कर. आणि जप चालू केला आणि जप चालू करता करता पत्नी ठीक व्हायचं तर दूर पत्नी म्हणून गेली. पत्नी गेली, रडू लागला, पळत पळत साधू जवळ विचारलं महाराज कुठला मंत्र केले. आणि पत्नी ठीक तर झाली की मेली. म्हणजे कोणता मंत्र केला. भार्यां भक्षितुं देवी, म्हणजे हे देवी माझ्या पत्नीचं काय करा, भक्षण करा.
बघा, एक अक्षरामुळे रक्षितुम आणि भक्षितुम. त्यामुळे कोणती सेवा असो, मग ती स्वच्छता असो, कुकिंग करणं असो किंवा प्रसाद सर्विंग करणार असो, कोणी व्यक्ती जर कुणी कोणत्या रूपामध्ये जर तो सेवेसाठी आलेला असेल, कोणी जर भले तो भक्त दिसत नाही पण त्याचं हृदय पूर्णपणे शुद्ध आहे, पवित्र आहे, त्याला जर आपण दुःखी केलेलं असेल प्रसाद सर्विंग करताना चालले कोणती सेवा असते, त्यामुळे भगवंत नाराज झाले असतात. किंवा कधी गायींना आपण मारलेलं असेल, गायीच्या वासराला गायीचं दूध पिण्यापासून दूर केलेलं असेल, त्या वासराची तळमळ किंवा तळतळा काही असतो. आपल्याला तर भौतिक दृष्ट्या ते दिसते चढलेलं, पण त्याचं आध्यात्मिक दृष्ट्या जर पाहिलं तर कुठं ना कुठेतरी एक संकेत भगवंताने आपल्याला दिला. त्यामुळे विनंती आहे की हा तर संकेत होता, प्रत्येकाने आपापल्या सेवेमध्ये पूर्णपणे तन मन आणि धन, मग ती सब्जी कटिंग सेवा असो किंवा राजभोग बनवणं असो, भगवंतांचा शृंगार असो किंवा भगवंतांसाठी हार बनवणं असो, कोणत्याही सेवेमध्ये ते पूर्णपणे तिन्ही चित्त, आपलं मन आणि आपलं स्थैर्य तिन्ही एकत्रित ठेवून करणं फार आवश्यक आहे. कोणत्या अपराधामुळे आपल्याला काय भोगावं लागेल काही गॅरंटी नाही. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की जे काही घडलं ते भगवंतांनी आपल्याला सुख समोर आणून दिली, पण आता घडलेल्याचा जो पुरावा जो आहे ते करणं आवश्यक आहे. शेड 12 लाख आणि चारा 3.5 लाख. शेड जसं तसं रिपेअर केलं, पण 3.5-4 लाखाचा जो चारा होता वर्षभराचा तो आपल्याला भरणं आवश्यक आहे. तर म्हणून आल्याला या विषयावर बोलणं चुकीचं होतं, पण नाही दुर्दैव आल्यानंतर भक्तांचं स्थान किंवा भक्तांची तब्येत किंवा भक्ती, भक्तांचं आदान प्रदान त्याविषयी बोलणं आवश्यक होतं. पण अशी वेळ आलेली आहे की आता नाही तर कधीच नाही. जितकाही उरलेला सारा जर आपल्यापैकी कोणाच्या संबंधित जे शेतकरी आहेत, ओळखी ज्यांच्या आहेत किंवा जे चारा आणून घेऊ शकतात किंवा काही मदत करू शकतात, लवकरात लवकर आपल्याला पावसाळा चालू होण्या अगोदर सुखा चारा आपल्याला वर्षभरासाठी एकत्र करणं आवश्यक. जितका होईल तितका, तर पूर्ण मिळेल की माहित नाही, कारण का जाण्या अगोदर पूर्ण भरून अगदी भरून भरलेलं 100% कॅपॅसिटी आहे चारा शेडची, 150% भरलेत होता, कमी पडून नये. कारण जसं गुरु महाराज प्रत्येक वेळी भक्तांबद्दल विचारतात, भक्तांची संख्या किती आहे. आम्ही म्हणतो भक्तांची संख्या 8 आहे 10 आहे, पण गुरु महाराज म्हणतात नाही, भक्तांची संख्या 8-10 नाही, तुम्ही 10 आणि गाई 23 म्हणजे 33 भक्तांची संख्या. ते पण राजा दामोदरांचे फुल टाइम भक्त. ते दामोदरा सोडून कुठं जातात, आम्ही तर बाहेर सगळं जाऊन आलो, ते तर गेटच्या बाहेर सगळं जात क्षेत्र संन्यास घेतलेला आहे. कधी कशी बाहेर करायसाठी गेल्या, पण त्याही बाहेर वापस आल्यानंतर त्याही आपलं पूर्णपणे गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, गाईचं दूध सगळं, आणि शेवटी मरून गेल्यानंतर गाईचं कातरच देखील मृदंगाच्या सेवेसाठी संपूर्ण गाईची शेपटी भगवंतांना अभिषेकच्या वेळी अर्पण, द्रव्य अर्पण करण्यासाठी, औषधी अर्पण करण्यासाठी, शिंग भगवंतांना बलरामजींना वाजवण्यासाठी, एक एक अंग तरी दिलेला आहे, जीवन असताना देखील आणि गेल्यानंतर देखील. आपलं काहीच उपयोग नाही, 2 दिवस ठेवलं तर एवढी घाण वाचायला लागते, मग लगेच काही ना काहीतरी जाळावं लागतं, नंतर मग निवगिरीचं तेल आणून मोठं. पण काही बघा, पूर्ण जीवन आणि आपल्या एका आईप्रमाणे त्यांनी आपली काळजी घ्यावी, म्हणून त्यांनी केली सेवा. जसं आई दूध पाजते तसं दुसरी दूध कोण पाजणार, गाईच आहे. आणि गाई आपली माता म्हणजे शास्त्रात 7 माता आहे, 7 महातरह. जन्म देणारी आई, दुसरी धात्री काळजी घेणारी, गोमाता, राजमाता, ब्राह्मण पत्नी, त्यानंतर पृथ्वी, 7 आपल्या माता आहेत. तर एक आईची आता आपल्याला सगळ्यांना येऊन पुढे सेवा करायची. भले ती आपली डायरेक्ट आई नसेल, पण तिचंच दूध पिऊन आपण मोठे झाले. जन्म देणारी जरी नसली तरी ती आपली काळजी घेणारी. तर यथाशक्ती लवकरात लवकर आपल्याला तो चारा जो संपलेला तो चारा आपल्याला
लवकर भरायचं. तर प्रत्येक भक्तांना नम्र विनंती की ज्याही भक्तांना गोशाळेसाठी सेवा मंदिराचे भक्तांना जे कीर्तन वगैरे असतील त्यांना आपण द्या. लवकरात लवकर आपण पाऊस चालू होण्या अगोदर आपल्याला चारा जिथेही आपल्याला असेल कोणी चारा आणून देऊ शकता. आपला संपर्क कारण का जवळपास तर भेटणं कठीण आहे. मग बार्शी किंवा बार्शीच्या आसपास किंवा पंढरपूरच्या आसपास कोणाचा चारा असेल तेही सांगू शकता. आपण संपर्क करू आणि आपल्याला तो चारा लवकर भरायचा आहे. आणि त्यानंतर येत्या जुलै महिन्यामध्ये परपूज्य रघुनाथ स्वामी महाराजांची व्यास पूजेबद्दल देखील आपण ऐकलं असेल. माहीतच आहे सर्वांना, ऐकलं तर आहे आणि माहीत पण आहे. काही भक्तांनी बऱ्याच भक्तांनी 75,000 रुपये देणार याचा संकल्प केलेला होता आणि आता ती वेळ आलेली आत्ता नाही तर कधीच आता गरज आहे. आणि अगोदर तर एक ठिकाणी खर्च होता पंढरपूरमध्ये, आता 2 ठिकाणी पंढरपूर आणि वृंदावन आणि दोन्हीकडे उत्सव आहे. वृंदावनमध्ये 5 दिवस 14, 15, 16, 17, 18. 14ला आगमन, 18ला दीक्षा, 3 दिवस उत्सव. आणि जे वृंदावनला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी 20 आणि 21 पंढरपूर धाम की गुरुपौर्णिमा पंढरपूरमध्ये 20 तारखेला दीक्षा आणि 21 तारखेला गुरुपौर्णिमा. तर असा उत्सव देखील आहे. त्यानंतर उत्सवाचं सीझन आता चालू झालेलं आहे. आषाढ चालू झाला म्हणजे उत्सव चालू झाला. आणि सगळ्यात पहिला उत्सव येणारी तपस्या निर्जला एकादशी येत्या 18 तारखेला आजपासून 9 दिवसांची निर्जल एकादशी. पहिला बरोबर तपस्या करून घ्या, पाणी पण प्यायचं नाही. निर्जल एकादशी करून तपस्या मग उत्सव. मग लगेच 2 दिवसांनी शिरा दही, मग आषाढी एकादशी, मग जोरण यात्रा, बलराम जयंती आणि मग श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर जन्माष्टमी पर्यंत तयारी करण्यापेक्षा आतापासून मानसिक तयारी मनापासून कसं आपण भगवंतांचा जन्मोत्सव साजरा करू शकतो. ज्यांच्याजवळ कला आहे कपडे बनवण्याची, भगवंतांचा शृंगार करण्याची, ते चालू करू शकतो. कोणाकडे गर्भ पीस बनवण्याची आहे ती कला, कलेक्शन करण्याची आहे, जी काही सेवा आहे प्लॅनिंग आहे. आपण कसं जन्माष्टमीच्या येणाऱ्या लाखो लोकांचा, लाखो भक्तांचा त्यांना पुरोपूर कसं का भगवंतांच्या सेवेत लावू शकतो त्याचं चिंतन. वेगवेगळ्या लोकांना, मोठमोठ्या नेत्यांना, बिझनेसमॅन लोकांना, कार्यकर्त्यांना भेटण्याची तयारी आपण शेवटच्या क्षणापर्यंत आतापासून. कारण वेळ असा निघून जातो. 21 एप्रिलला आम्ही प्रवचन वेळ अशी निघून गेली 6 आठवडे 45 दिवस कसे गेले कळाले. मी काल सांगतो भक्तांना आजकाल व्हॉट्सअप, व्हिडिओ कॉल, फोन आहे त्यामुळे कळते तरी आपण एकदम अशी जवळकी आलेली. नाहीतर मग संबंधच नाही, पूर्णपणे संबंधच तुटून जायचे. तर पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. त्या मोठ्या संख्येला विशेष रविवारी कार्यक्रमासाठी पोचलं पाहिजे. विशेष रविवारी कार्यक्रम तर हाऊसफुल, मेगाफुल कार्यक्रम आहे. तर सर्वांनी जे भक्त असतील किंवा पहिल्यांदा आलेले असतील कोणी असो प्रत्येकाने यथाशक्ती जर आपण गोमातेच्या सेवेसाठी सेवा जर केली 33 करोड 33 कोटी देवतांची सेवा. किंवा कोणताही कार्यक्रम असतो त्यावेळी घरी कुलदेवताला 1 प्लेट, ग्रामदेवताला 1 प्लेट, सत्यनारायण पूजेला 1 प्लेट आणि गाईची 1 प्लेट काय नसतं. कारण गाईचं महत्वच इतकं आहे की प्रत्येक वैदिक शास्त्रामध्ये गाईचं स्थान जे आहे ते कोणीही कमी करू शकलेलं नाही. आईचं स्थान आणि आईची ममता आहे तशी गाईची महत्व आहे. देशी गाई बघायला गिर गाई आहे, तुम्ही त्यांना थोडं प्रेम द्या, त्या अगदी आईसारखं तुमच्यावर प्रेम करते. कधी गोशाळेला रामकृष्ण पूजा नावाने गायला बोलवतात, तीच गाय बरोबर त्यांच्या जवळ. कारण का गीर म्हणजे गीर शब्दाचा अर्थच आहे ज्ञान. गीर म्हणजे ज्ञान, ते ज्ञानाचं प्रतीक आहे. तीच गाय ना, अशी नाही कुठली गाय, तीच गाय ते बरोबर आवाज दिल्याबरोबर. जसं भगवंत ज्यावेळी बासुरी वाजवायचे त्या बासुरीतून प्रत्येक गायीला तिचंच नाव ऐकायला यायचं. सुरभी, सरस्वती, वैष्णवी, अलकनंदा, गंगा, तीच काय बरोबर एक मग भगवंत बासुरी वाजवत बघायचे. ती लाईन एका लाईन चालू होती. आता भगवंत जर म्हणले असते की 9 लाख गायींची नावं घेत बसायचं किती वेळ लागला असता. संध्याकाळी घरी जाताना एकत्रित करण्यासाठी बासुरी वाजली की बरोबर आपापल्या लाईन किंवा गायीला सोडा ते बरोबर आपल्या ठिकाणी जातात. आता त्या रस्त्यावर फिरणाऱ्या पण गायी आहेत,
बरोबर संध्याकाळी मालकाच्या घरी जातात. जर्सी गाईचं तसं नसतं. लाखो जर्सी गाई असल्या तर त्या कोण कोणाचं स्तनपान करतील कळत नाही त्यांची वास्तू. पण गीर गाईंची किंवा देशी गाईंची जे वास्तू आहे बरोबर आपल्या आईजवळ. तर त्यामुळे आईची सेवा करण्यासाठी आपण आज पुढे येणं आवश्यक. तर पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद आणि सर्वांचा पुन्हा धन्यवाद. सर्वांच्या प्रार्थनेसाठी देखील. एकट्याने इतके देश दररोज एक देशामध्ये होतो. शेवटचा तर आठवडा दररोज एक देशामध्ये. आज जर्मनी, बेल्जियम, स्वित्झर्लंड, नंतर इटली, नंतर नेदरलँड, दररोज एक. तर सगळ्यांची प्रार्थना, सगळ्यांचं प्रेम, सगळेजण इथून प्रार्थना करते. इंजिन इथं राहिलं त्यामुळे गाड्या तिथं व्यवस्थित चालते ठेवतात. आणि सगळ्यांच्या प्रार्थनेसाठी, सगळ्यांच्या प्रेमासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आणि अशीच आपण पुन्हा एकत्रित येऊन आपल्याला गाईंची, भक्तांची आणि भगवंतांची नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय जगत्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. श्री राधा दामोदर भगवान की जय. राधा गोपाल की जय. राधा गोविंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. तर काही भक्तांना सर्टिफिकेट द्यायचे आहे. 8 आणि 5 भक्त प्रल्हाद कॅम्पचे जे सर्टिफिकेट आहे रामलीला माताजींच्या अंतर्गत 8 माताजींनी ज्या सेवा केल्या. तर त्यांचं नाव एकदा मी सगळ्यांची नाव वाचतो. आपण सगळेजण पुढे आहे. वासंती कोंगारी माताजी, वृषभानु दुलारी देवीदासी, राजश्री काटवे, रोहिणी सुंदरी देवीदासी, मोहनप्रिया देवीदासी, प्रेमलीला भंगारी, सिद्धप्पा महामुनी, शीतल गांगजी आणि ब्रजवधू माताजी त्यांची नावं घेतली. कृपया पुढे आहे. आणि ब्रजवधू माताजींच्या अंतर्गत वैराग्य विद्या माताजी, अंबिका अर्की, सखी वंदना देवीदासी, ब्रजलीला देवीदासी, राधा ठाकूर आणि देवीदासी. भक्त प्रल्हाद स्कूलच्या अंतर्गत इस्कॉन सोलापूर सगळीकडे पुढामध्ये असतो, पुढाकार असतो पूर्ण आपल्या झोनमध्ये. आणि त्यापैकी 24 ठिकाणी समर कॅम्प झाला. हरी बोल. आणि या 24 ठिकाणी 1100 मुलांनी या ठिकाणी भक्त प्रल्हाद समर कॅम्प मध्ये भाग घेतला. तर सर्वांचा एकदा आपण धन्यवाद देऊ. एक वेळ हरे कृष्ण महामंत्र म्हणून हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. वासंती कोंगारी, वासंती कोंगारी माताजी आहे. शीतल गांधी, महामुनी, प्रमिला वंगारी, हरी बोल.